सहजये पुष्पिंदुर देवोदयत्वाद पंकज स्मरणं वासर्मणि निमतमसान्द्राशिन्नाशयति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारधवला या शुभ्रवस्त्राविता या वीणावदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिवैर्देवैः सदा वन्दिता सामां त्वां सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयेत् यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयानं सर्वलोकैकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरतार गज राम राम श्रीराम राम रणकरदश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता भक्ता श्री सावधान भवन्तु श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यो नमः सीतारामचंद्राभ्यो नमः कुंडलिकावती हरि बोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित शिव हर हर महादेव देवदत्त लक्ष्मण महाराज की जय बजरंग बली जय बोला प्रभु रामचंद्र की जय पंढरीनाथ भगवान की जय सब संतों की जय श्री गणेशाय नमः ओम नमो आद्या ओम नमो अनादि आद्या वेद वेदांत वेद्या वंद्या ही परम वंद्या स्वयं वेद्या श्री गणेशा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं वंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अखिल गुणनिधान करुणावरुणालय भक्त काज कल्पद्रुम भगवान पंढरीश परमात्मा जगद्गुरु स्वरूप भगवान श्री कृष्ण परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम रामराया भक्तोत्तम देवादिदेव महादेवांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्त शिरोमणी हनुमंतरायाच्या चरणाला प्रणिपात करून सकल संत मांदियाळीमध्ये जे मुख्य कवी व्यास आणि वाल्मिक त्या व्यास वाल्मिकांच्या चरणाला नतमस्तक होऊन रामायणाचे करते भावार्थ रामायणाचे श्री गुरु नाथराया त्यांचे श्री गुरु जनार्दन स्वामी नाथरायांचे शिष्य गौबा काका आणि माझे सद्गुरु तात्यासाहेब भास्कर आबा आणि सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणी प्रणिपात करून आज या भगवान महादेवाच्या आश्रयाखाली अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान रामरायाचे चरित्र आपण सांगाता झाली पहिल्या असणाऱ्या आवर्तनाची आणि आता दुसऱ्या वेळेला सुरुवात करतोय। हे योग्य आहे का अयोग्य तर याचं चिंतन अतिशय योग्य आहे। रामायण कधी संपतच नाही म्हणून ते समाप्ती नाही, त्याला म्हणायचं सांगाता आहे। एक आवर्तनाची असणारी विशेषता आपण प्रतिपादन केली आणि
पुढचं रामायण आपण आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतो. असं का करावं? बरीच माणसं म्हणतात झालंय आमचं आता. तर याचं चिंतन झालंय म्हणणं ब्रह्मादी देवांना सुद्धा आवडायचं नाही की आपण काय एक ओवी इतकी महत्वाची आहे आणि त्या ओवीचा आम्ही मुळाशी गेलोय का? जरी गेलो नसेल तरी निदान कडनी पासंगानं तरी गेलो का? याचं चिंतन फार महत्वाचं आहे. आम्ही जिथे गोड सांगतो, लोक मला रामायणाचार्य म्हणतात, तुम्ही लय भारी सांगता म्हणतात, पण तरी नाथरायांना हेच सांगायचं होतं का? हे पण आम्ही विचार करतो. म्हणून हे विशेष झरा आहे प्रेमाचा, अमृताचा, आणि त्याच्यातून विशेष ज्ञान पुन्हा 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 प्राप्त होतं. अशा या रामायणाची असणारी प्रारंभ आपण करतो आहोत. आणि प्रारंभ करत असताना कथेला पुढच्या असणाऱ्या काळामध्ये जेवढा काळ आम्हाला भगवंताचं चिंतन घडणारे तेवढ्या काळामध्ये विघ्न येऊ नये म्हणून मंगल केलं जातं. शास्त्रानं त्या मंगलाचे 3 प्रकार केलेले आहेत. एक आहे वस्तुनिर्देश रूप मंगल, दुसरा आहे आशीर्वाद रूप मंगल, आणि तिसरा आहे प्रार्थना रूप किंवा नमस्कार रूप मंगल. तर नमस्कार रूप मंगलामध्ये, प्रार्थना रूप मंगलामध्ये म्हणजेच आशीर्वाद रूप मंगलामध्ये आणि वस्तुनिर्देश रूप मंगलामध्ये या ओवीचं असणारं चिंतन ग्रंथकर्त्यांनी केलेले. ग्रंथकर्ते म्हणजे कोण? स्वतः राम, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कोळी स्वयं वनमाळी अवतरले. आमच्यामध्ये थोडासा वाद झाला आम्हाला. वाद म्हणजे भांडण नाही बरं का. वादे वादे जायते तत्वबोधा, वादातून तत्वबोध होतो. वितंडामध्ये भांडण असतं, जल्पामध्ये वेगळंच असतं, पण इथं वाद महत्वाचा असतो. चाललं होतं रामायण जास्त कोणाला कळलं, त्यामुळे वाल्मिका एवढं कोणालाच कळलं नाही. मी म्हटलं त्या वाल्मिकांच्या बी अगोदर दोघांना जास्त कळलंय. केली सीता शुद्धी मूळ रामायण आधी आमच्या हनुमंतरायाला म्हणजेच महादेवांना रामायण कळलं. महारुद्र अवतार आहे ना. आणि दुसरा व्यक्ती असा आहे त्याचं नाव आहे राम. रामाचं रामायण रामाला जास्त कळेल का वाल्मिकाला कळेल? हे विशेषत आहे. रामाच्या 7व्या युगामध्ये 7व्या अवतारामध्ये जरी वाल्मिक असले तरी चित्रकूटाच्या पायथ्यापासून रामाच्या बरोबर कधी गेले नाही ते. म्हणून रामाचं रामायण रामालाच जास्त माहिती आहे. म्हणून रामाचं रामायण स्वतः राम भावार्थ रामायण रूपाने आपल्याला देत आहे. म्हणून महाराष्ट्र एवढा भाग्यवान आहे की त्यांनी भावार्थ रामायणाचं चिंतन आपल्यासाठी केलेले आहे. आले भागाते कधी तो आमच्या भागाला ते आलेले. आणि हे एवढं रामायण गोड असताना जर पुन्हा तिकडं तुळशी रामायण असेल, बाकीची रामायण असेल, त्याच्यामध्ये जर आम्ही दंग होत असेल तर मला वाटतं आपण शहाणे नव्हतो. मी त्या बाकीच्या रामायणाची निंदा करतोय अशातला मुळीच भाग नाही. खंडन बी करत नाही, मंडन बी करत नाही. त्याच्यावरही माझं प्रेम तेवढंच आहे. पण अगोदर आमच्या ताटात वाढलेलं बघा ना, मग दुसऱ्याच्या पंतरवाडीवर बघा. तर दुसरा दृष्टांत देऊ. एका माऊलीला लेकरू असतं, त्याची आई दष्टपुष्ट आहे, तिला स्तनातून दूधही भरपूर मिळतं. मग त्या लेकरानं आपल्या आईचं स्तनपान करावं का मावशीचं? आईचंच करावं ना. मग तुळशी रामायणातील इतर रामायण आमची मावशी आहे आणि भावार्थ रामायण आमची सख्खी आई आहे. म्हणून या रामायणाचं विशेष चिंतन स्वतः भगवान नाथराया म्हणजेच राम आहे, प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कोळी स्वयं वनमाळी अवतरले असेच नाथराया तुमच्या आमच्यासाठी संत झाले. जसं अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, तसं रामायणासाठी अवतार पांडुरंगच आहे, फक्त नाव ठेवलं एका. आणि असे एकनाथ महाराज रामायणाचा प्रारंभ करत असताना मंगल करताना म्हणतात ओम नमोजी आद्या, अनादि आद्या म्हणतात बरं का. ओम नमोजी अनादि
आणि पुन्हा आद्या म्हणतात. पहिल्यांदा ओंकार त्यांनी वर्णन केलं. ज्या मंत्राला ओमनं सुरुवात होते ते वेदातले मंत्र असतात आणि त्या वेदातल्या मंत्राला ओंकारानं ओमनं सुरुवात होते त्याचा अधिकार सर्वांनाच नाही. आता ते जरा धाडसवी बोलायचं म्हणून मी बोलत नाही. काही जणांना त्या ओंकार स्वरूप वेदांताचा मंत्राचा अधिकार शास्त्रानं दिलेला नाही. आपण फार खालच्या तराला चाललेलो आहे. गायत्री मंत्र हे वेदातले मंत्र आहेत. असे कुठेही बाजारामध्ये कोणीही त्याला म्हणणं योग्य दिसत नाही. म्हणून तिन्ही वर्णालाच याचा अधिकार दिलेला आहे. तिथं ओंकार स्वरूपानं वर्णन करतात. तिथं आता ओम मध्ये 3 असणाऱ्या मात्रा असतात, आकार, उकार, मकार. म्हणून भगवंताचं वर्णन करताना म्हणतात, देवा तुमचं असणारं सगुण रूप आणि तुमचं असणारं निर्गुण रूप या दोन्हीचं वर्णन करणं याला वस्तुनिर्देश रूप मंगल म्हणतात. आणि त्या निर्गुण रूपाच्या वर्णनाचं चिंतन करताना ओंकारानं सुरुवात केली. इथं ओम जो शब्द आहे त्याच्यात एक आहे अ, त्याच्यात दुसरा आहे उ आणि त्याच्यात तिसरा आहे म. आकार, उकार, मकार. आता हे नुसतं एक अक्षर नाही, ते अक्षर ब्रह्म आहे. अ म्हणजे नाही, क्षर म्हणजे नाश नाही, असं ते अद्वैत ब्रह्म आहे. आणि गणेशाचं वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकाकार महामंडलाकार मस्तकाकार आहे. म्हणून भगवान त्या ओंकारातला जो आकार आहे तो पूर्ण पाताळाच्या खाली आहे. मध्य उकार जो आहे तो असणारा हे भूमंडळ पृथ्वी तल आहे. आणि सर्व स्वर्गाच्या वर जे आहे त्याचं नाव आहे महामंडलाकार मकार. या संपूर्ण ब्रह्मांडाची व्याप्ती ज्याच्यामध्ये सापडते त्याला म्हणायचं ओंकार. आणि असा ओंकार स्वरूप भगवंता तुम्ही आहात, असं एक ओमनं सुरुवात झाली. पुन्हा चिंतन म्हणतात ओम अनादि आद्या. तुम्ही कसे आहात? अनआदि आद्या आहात. अन म्हणजे नाही, ज्याला आदी नाही त्याला म्हणायचं अनादि. आपल्या सगळ्याला कोणी ना कोणी आधी असतं. माझ्या आधी एक सांगणार बसला, त्याच्या आधी एक बसला होता, त्याच्या आधी एक बसला होता, किंवा थोरल्या भावाच्या अगोदर त्याच्या वडील थोरला, त्याला आधी 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 म्हणतात. आणि ज्याला आधी असतं त्याला असतो नाश. ज्याला आधीच नाही तोच सर्वांचा आधी आहे, त्याला अनआदी म्हणतात. असा परमात्मा अनादी आहे. तसे शास्त्रानं 9 द्रव्य सांगितलेले आहेत अनादीमध्ये. ते मला सगळी सांगत बसायचं नाही. इथं परमात्मा अनादी आहे. पुन्हा पंचमहाभूत अनादी आहे. प्रवाह रूपानं संसार अनादी आहे. माया ब्रह्माचा संबंध अनादी आहे. ईश्वर जीवाचा संबंध अनादी आहे. असे अनादी आहेत. पण या सगळ्यामध्ये परब्रह्म हे आहे ते अनादी अनंत आहे. म्हणून इथं अनादी एवढं नत्रय म्हणत नाही, तर अनादी आद्य असं म्हटलेले आहे. नत्रय म्हणतात, देवा तुम्ही अनादी आहात म्हणजे तुम्हाला आदी नाही. आदी या शब्दाचा अर्थ जन्म. भगवंताला जन्मच नाही. जर जन्म असेल, ऐका, जर जन्म असेल तर त्याला कोणीतरी आदी होतं असतं. जन्म कोणापासून होतो? आई बापापासून. म्हणजे आदी झालंच की त्याला. मुलाच्या अगोदर कोण? आई वडील झाले. पण हा अनादी आहे, याला जन्मच नाही. म्हणून हाच बाप आहे, हाच माय आहे आणि हाच असणारा अनादी आहे. पितामह जगतो धाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकारम वृक्षाम यजुरेवच. संपूर्ण वेदांताने याचं वर्णन करताना अनादी म्हणून केलेले. दुसरी अनादी आपल्याला सगळ्याला माहितीच आहे, अनादी निर्गुण प्रकटली भवानी. पण परमात्म्याच्या नंतर आहे म्हणून तिला जगाच्या अनादी ती आहे, परमात्म्याच्या अनादी ती नाही. म्हणून परमात्मा अनादी आहे आणि आद्य आहे, म्हणजे सगळ्याच्या अगोदरचा आहे. आता सगळ्याच्या अगोदरचा आहे, याला जन्म नाही, मरण नाही, मध्य नाही, अंत नाही, म्हणजे याला सच्चिदानंद म्हणतात. ओम नमोजी अनादी आद्या. पुन्हा सांगितलं वेद, वेदांत, वेद्या. वेद 4 आहेत. त्या 4 वेदात किंवा एक वेद आहे, पूर्वीचा एक वेद, त्याच्यामध्ये 3 प्रकार पडले. एक कर्मपर श्रुती आहे, काही श्रुती तिथं उपासनापर आहेत आणि काही श्रुती तिथं ज्ञानपर आहेत. कर्मपर श्रुतीत 80,000 मंत्र आहेत. उपासनापर श्रुतीत 16,000 आणि ज्ञानपर जे काही मंत्र म्हणजे श्रुती आहेत त्या फक्त 4,000.
आणि इथं वेदांत वेद्य असं केलं तर वेदांत जिथं येतो तिथं ज्ञान आहे, त्याला उपनिषद म्हणतात. आणि अगोदरच्या कर्मपर श्रुती आहेत, उपासनापर श्रुती आहेत, या सर्व श्रुतीच्या नंतर येतात ते वेदांताच्या श्रुती येतात. आणि त्या वेदांताला वेद्या म्हणजे वेद त्या परमात्म्याला जाणतो. तेव्हा वेदाचा प्रतिपाद्य विषय कोण आहे? भगवान आहे. भगवान आमचा विषय नाही, आम्ही भगवंताचं वर्णन करण्याच्या योग्यतेचं आम्ही नाही, लायकीचं म्हणायचं नाही, पण योग्यतेचं आम्ही नाही. का नाही? वर्ण विषय हा वर्णन करणारावर अवलंबून असतो. भगवंता जसा असणारा अमूर्त आहे, निर्गुण निराकार आहे, तसं वेद सुद्धा अपौरुषय आहे. म्हणून वेदाचा विषय परमात्मा, त्यानंच भगवंताचं वर्णन करावं, बाकीच्याला जमलं नाही. आता तिथं संत आमचे सांगतात त्याला बी काही कळलं नाही. पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेच नाही. किंवा वेद अनंत बोलीला अर्थ इतुलाची साधीला, विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम घ्यावे. पण तरी सुद्धा सगळ्यापेक्षा जास्त वर्णन कोणी केलं तर वेदानं केलं. आणि वेद प्रतिपाद्य म्हणतोय बरं का, प्रतिपाद्य विषय म्हणजे वर्णन करण्याचा विषय म्हणायचं. भगवान हा वेदाचा प्रतिपाद्य विषय आहे. आता या वेदानं भगवंताला कसं जाणलं? जाणण्याचे दोन प्रकार असतात. एक असतं विधिमुखानं आणि दुसरं असतं निषेधमुखानं. भगवंताला विधिमुखानं जाणताच आलं नाही. सहस्त्रमुखे शेष शिल्ला बापुडा, चिरलिया धडा जेव्हा त्याच्या, हजार तोंडाच्या शेषाला जमलं नाही. कोणीच अजून असा जन्मला नाही की देवाचं परिपूर्ण वर्णन त्याला झालं. म्हणून देव असा आहे म्हणणं याला म्हणायचं विधिमुख, आणि देव असा नाही म्हणणं त्याला म्हणायचं निषेधमुख. आता काय आहे, शेवटी वेदाला कोणीतरी विचारलं, तुम्ही वेद आहे, अपौरुष आहे, तुमच्याकडं प्रमाद विप्रलिप्सा, त्याच्यानंतर कर्णापाठ हे दोष नाही, मस्ती नाही तुमच्यामध्ये, नशा करत नाही तुम्ही, पौरुषीय नसल्यामुळं तुमच्याकडे हे नाही. मग सांगा ना विधिमुखानं देव असा आहे म्हणून सांगा ना. ते म्हणजे असा नाही सांगता येत बाबा, कसा आहे कसा नाही ते सांगतो. मग प्रश्न विचारणाला सांगितलं. मगाच महाराज म्हणले प्रश्न कोणचा असावा. आता ते बी मग थोडं चुकलंय तुमचं बरं का. कुठल्या क्रमांकाची ववी असावी हा बी प्रश्न नाही, ववीत काय आहे हा प्रश्न असावा. क्रमांकाला काय घेणं त्याचं तात्पर्य. इंद्रादित्य देव 88,000 ऋषी होते, त्या सगळ्यांनी पुढे बसलेले वेद त्यांना म्हणतोय तुम्ही विचारा प्रभू असा आहे का. मग त्याचं मी उत्तर देईन. मग ते ऋषी जन्माला लागले, तुमचा भगवान इंद्रासारखा आहे का. ह्याने वेदांनी फक्त म्हणायचं न इति, तसा असा नाही, काय नाही एवढं शब्द न इति. मग आता कितीही वर्ष जर म्हटले देव असा आहे का, तर त्याचं उत्तर काय न इति, म्हणजे असा नाही असा नाही. म्हणून वेद म्हणती नेती, न म्हणजे नाही, इति म्हणजे असा नाही, असं त्याचं निषेध मुखानं वर्णन केलं. निषेध याचा अर्थ निषेध केला नव्हता, नकारार्थी रूपानं वर्णन केलं. असा हा वेदांत वेद्य आहे. पुढं स्वसंवेद्या श्री गणेश, त्याच्या आधीचा एक तुकडा वंद्या ही परमवंद्य आहे. सगळ्या सृष्टीमध्ये काय वंदनीय आहे, सृष्टीमध्ये काय वंदनीय आपल्यात जे असतात कोणीतरी, तर ते सगळे वंद्य झाले. कुठून? पुती सांगणारा पासून, वाचणारा पासून, काका पासून ब्रह्मदेवापर्यंत झाले वंद्य. ब्रह्माधिक पदे हे सगळे वंदनीय आहे. पण त्या सगळ्या पदांना वंदनीय कोण आहे तर भगवान परमात्मा. म्हणून वंद्याही परम वंद्य आहे. सगळे जण वंदनीय आहेत, पण परम म्हणजे श्रेष्ठ वंदनीय जर कोण असेल तर हा भगवान परमात्मा आहे. म्हणून वंद्याही परम वंद्या असा तू गणेश आहे. ऐका नंतर एक म्हणतात असा तू कोण आहे गणेश आहे. गणपतीचं वर्णन करतात. आता गणपतीचं वर्णन करायचं सुरुवात कशाची आहे? रामायणाची. संप्रदाय 5: गाणपत्य, सौर, शाक्त, वैष्णव आणि शैव. आता आमच्या वारकऱ्यांनी शैव वैष्णव एक केला, त्याच्यामध्ये भेद करत असायची गरज नाही, तर मग कोण त्याची गती होईल नाही. पण इथं गाणपत्य संप्रदायाचा वैष्णव शैवाचा काही संबंध आहे. तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये द्वैती आणि अद्वैती ह्या दोन्हीचा विभाग आहे. द्वैती म्हणजे मी भक्त तू देवाईश करी, हे द्वैत आहे आमच्यामध्ये.
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती व्हावं मी भक्त तू देवायशे करी, हे द्वैत आहे. आणि पुन्हा अद्वैत कोणतं आहे? हरीची आदासा हरिदाही दिशा, सगळं ब्रह्मांड आमच्या हरीनं कोंदलेलं आहे. म्हणून जर सगळं ब्रह्मांड हरिरूप असेल तर गणपती कसा दिसल? रामरूपच आहे ना तो. म्हणून रामाचंच नाव गणपती ठेवलं. कुणी ग्रंथ नखरेने रामाचंच नाम गणपती ठेवलं आणि त्या गणेशाला वंदन केलेलं आहे. तुझे निर्धारिता रूप केवळ रूपाचे स्वरूप, तेथ अवयव कल्पिता अमुक, तव कल्पनेचा लोक स्वरूपी तुझ्या. गणेशाला म्हणतात तुझं रूप वर्णन करत असताना वर्णन करण्याच्या योग्य नाही म्हटले, कारण तू अरूप आहेस. तुला रूपच नाही तर वर्णन कसं करा? एकाला विचारलं कसा आहे मुलगा, सांगेल तो काळा आहे, गोरा आहे, उंच आहे, आमका आहे, 5 फूट उंच आहे, एवढा वय आमक सांगेल. अरे त्याला रूपच नाही त्याच काय सांगणार? निर्गुण निराकार नाही जे आकार जेथून चराचर हरीश म्हणजे सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणतया. त्याला रूपच नाही पण तरी सुद्धा भगवंत रूपवानही आहे आणि अरूपही आहे. जमतं का? एकच व्यक्ती दोन्ही होऊ शकते का? तुम्ही तवे दुद्धेश्वराच्या देवळातून गरीब आहे असं होतं काय? नाही होणार, कारण आम्ही पुरुष आहे आणि भगवान आहे पुरुषोत्तम. जो पुरुषोत्तम असतो त्याच्या जवळ 2 विरोधी धर्म नांदतात, त्याला म्हणायचं पुरुषोत्तम. पुरुषोत्तमाची व्याख्या ध्यानात ठेवा, कारण आता परवा येणार आहे कोणचा मास? पुरुषोत्तम मास. जो पुरुषोत्तम 2 विरुद्ध धर्म ज्याच्या ठिकाणी नांदतात त्याला मरण आहे का? आहे. कुठे राहिले अवतार सांगा ना? येत नाही गुरु आले अवतार, येरते पामर देव किती अवतार मेले ना. कुठे येतात आम्हाला ग्रंथ तेवढा आहे. म्हणून अवतार म्हटलं की मरण आहे आणि निर्गुण निराकार म्हटलं की मरण नाही. 2 धर्म वाढले. देवाला जन्म आहे का? नाही. मग आम्ही गोकुळ अष्टमीला कसं काय करतो? म्हणून जन्म आहे, जन्म नाही, मरण आहे, मरण नाही, इथं आहे, तिथं आहे, सगळीकडे व्यापक असल्यामुळे त्याचं नाव आहे पुरुषोत्तम. तर हे पुरुषोत्तमा तुम्ही कसे आहात? संपूर्ण सृष्टीला वंद्य आणि परमवंद्य आहात. म्हणून गणेशाचं हे नाव आहे, रूप आहे. म्हणून तो काय आहे? रूपाचं अरूप आहे. म्हणून भक्त देव असा रूपानंही गोड आहे आणि खरं पाहिलं तर त्याला रूप सुद्धा नाही. कारण हे ऐकण्यासाठी पारमार्थिकच व्हावं लागतं. लगेच नवीन सुशिक्षित असल्यावर थापा मारतीत म्हणेल आपल्याला. कारण ज्याला रूप आहे म्हणा आधी नाही म्हणायचं पुन्हा म्हणायचं लय भारी, आता रूप नाही म्हणला पुन्हा भारी कसं काय? याचं चिंतन आहे. निर्गुण निराकार असलेलं परमतत्व आणि रूपाला जर आलं तर तरी सुद्धा ते काय दिव्य. मग आपण सांगितलं दिव्य. दिव्य कशाला म्हणायचं? दिव्य या शब्दामध्ये जे तेज आहे, तेज तत्वापासून निर्मित झालेले हे सगळे होते ते मगाचे. तर आपण मृत्यू पृथ्वी तत्वातून निर्माण झालो म्हणून त्याला जड आहे. पण जे दिव्य असतं त्याला नाश नाही. असं भगवंत 3 गुणाच्या पलीकडे असतं. म्हणून सत्व रज आणि तम गुणाच्या पलीकडे जे शुद्ध सत्व गुण आहे त्याच्यामध्ये ज्याचं स्वरूप आहे आणि त्याला म्हणायचं रूपानंही तो सुंदर आहे. कानोपा तुझी घोंगडी चांगली आणि आमाशी का देणी वांगली रे. आमची घोंगडी कसली आहे? नाशिवंत देह जाणार सकळ आणि त्याचं मात्र आयुष्य बी नाही, त्याला काही संबंध नाही. म्हणून देवा तू कसा आहे? रूपही तुला आहे, तू अरूपाचे रूप आहे. मला मोबाईल चालू करून दे. प्रत्येक चरण माझं ध्यानात राहत नाही. माझीच द्या हे दे रे ओवे दे. ग्रंथ देऊ का? मोबाईल चालू. हा आहे मग एक 10च वेळ घेतो पण थोडंसं बोलतो. हे काय होतंय तुम्ही वाचता मी एका शब्दाला चिंतन करायला लागलो म्हणून हो. तुझे निर्धारित रूप म्हणतात ना ते. आता रूपाचा निर्धार कशाला करावा लागतो? निर्गुण आणि सगुण असल्यामुळे त्याचा निर्धार करावा लागेल ना. नाहीतर एखाद्या मुलाला पाहिजे निर्धार कशाला पाहिजे? याचा निर्धारित रूप का निर्धार केला? तो सगुण आहे का निर्गुण आहे? आमच्या संप्रदायाने त्याला सांगितलं सगुणही आहे निर्गुणही आहे. सगुण निर्गुण गुणाचे अगुण
हरिविन मन व्यर्थच आहे. मला दुसरं पाहिजे होतं तो भरायचं. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्म सनातन विठ्ठल हा किंवा सगुण निर्गुण एकूण गोविंद रे. म्हणून तुझा निर्धार केला तर तो सगुण आहे का निर्गुण आहे? तर सगुणही आहे आणि निर्गुण आहे. मग आता निर्गुण आणि सगुण आहे का? दोन्ही बी नाही. मग दोन्हीचं अधिष्ठान आहे. ज्याच्यापासून दोन्ही निर्माण झाले त्याचं अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठान व्यक्त नसतं, अव्यक्त असतं. म्हणून अव्यक्त निराकार नाही आकार जेथून चराचर हरीशी भाजे. म्हणून तुझे निर्धारिता रूप केवळ अरूपाचे स्वरूप. ते अरूपाचं स्वरूप आहे. म्हणजे रूपच नाही पण तू रूपाला आलास. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. अव्यक्त ते आकारेले रूपाले गुणवंत. असं गोड रूप तू इतकं धारण केलं, इतकं रूपा सुंदर झालं तुझं. काय आहे, संसारिकाला रूप गोड असावं, रूप नावाचा विषय आहे. संसारिकासाठी सुंदर रूप असावं अशी इच्छा होते, ह्यात नवल नाही. ज्ञानोबराय संसारी होते काय? ज्ञानोबरायने कधी काही मुलगी मिळली नाही म्हणून लग्न केलं नाही काय? अरे पण ते पांडुरंगाचे रूप पाहायला आल्यानंतर ते म्हणतात रूप पाहता आता त्याने रूपाला भाळावं. याचं चिंतन असेल ते रूपच तसे पाहिल्या वेद लावीन वैशेची बी जडोनी. म्हणून रूपाचे अरूप आहे. म्हणजे अरूप असताना निर्गुण निराकाराकडे जातं आणि त्याचं इतकं सुंदर रूप आहे, इतकं सुंदर रूप आहे, त्याला तिन्ही गुणाचा वास लागला नाही. जे उपजे नाही, उपजे ते नाशी असतं. आणि जे नाशी असतात त्यात अस्ति जायते वर्धते विक्रीमध्ये क्षीयते नश्यते हे 6 विकार असतात. आणि या परमात्म्याला मात्र उपाधी वेगळे, तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही, म्हणजे जन्म मरण नाही असं रूपाचं अरूपत्व आहे. ते अवयव कल्पिता अमुक. आता देवाचे अवयव कल्पिता म्हटलेले. कल्पना कशाला म्हणायचं? कल्पना करा, काही बी कल्पना करता येईल. काय करायची? कल्पना करा. आता तुम्ही कल्पना करा, तुम्ही समुद्रावर आहात. कल्पना कसली बी करता येईल. नामदेवराय म्हणतात तसलं करूच नका, कल्पनेची बाधा कोणी काळी. पण एक चिंतन करता, देव कसा आहे बाबा, चांगली संकल्पना म्हणायचं त्याला, चांगली कल्पना करावी. आता देव कसा आहे याची कल्पना जर करायला गेलं बरं का, अमूप कल्पना होत. आता राजस सुकुमार मदनाचा पुतळा ही काय झाली? कल्पना झाली. आता हे राजस सुकुमार मदनाचा पुतळा त्या माशाच्या अवताराला कसं लावायचं? त्याला कच्च्या कासवाच्या अवताराला कसं लावायचं? वराह अवताराला कसं लावायचं? मग त्याच्या अवयव वेगळेच, अमूप म्हटलेले. अवताराच्या राशी, तो अवताराच्या अनंत राशी आहे. म्हणून त्याचा असणार कल्पनेचा लोप स्वरूपी तुझ्या. म्हणून तिथं कल्पना संपतात. मला सांगा, कल्पना ही मनाची बायको आहे. आणि मन जेवढं चंचलतेनं सगळीकडे व्यापक कळतं का नाही, तेवढ्या कल्पना निर्माण होतात. माणसं किती माणसं कल्पना करतात. मोदीच्या जागेला मी असतो तर झाली ती कल्पना. किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या जागेला मी असतो तर, किंवा इंद्र मी असतो तर, कल्पनेला काय हरकत आहे? पण त्या कल्पनेचाच लोक जिथं होतो. बघा, कल्पना तुमची जाईल कुठवर? ब्रह्मदेवापर्यंत जाईल. त्याच्या पुढे कल्पनाच पण नाही ना. कारण त्या कल्पनेला ठेवा, कल्पनेला वाट मिळण्यासाठी श्रवणात ऐकलं तर पाहिजे, पाहिलं तर पाहिजे. आम्ही ऐकलंय कुठवर? ब्रह्मदेवापर्यंत. त्याच्या पलीकडे काही पाहिलंच नाही, तर मग कल्पना कुठवर पळेल? समुद्रावरची लाट किती जरी जोरात आली तर मेंढापूर पतोर येईल का नाही? कशी येणार ते? जळावरील तरंगू जरी धाविन लास वेगू तरी नाही भूमी भागू क्रमेला तेने. तशी कल्पना एक लाट आहे त्या परमात्म्याच्या स्वरूपावर. म्हणून लाट पळते 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 पुन्हा जशी समुद्रातच गप्प होते, तशी ही कल्पना त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये काय होते? लोक पावते. म्हणजे कल्पनेला सुद्धा असणारा तो मिळत नाही असा परमात्मा त्याचं वंदन करतात. या लागी जैसा आहासी तैसियासी नमन निराकारे साकारेसी तव अंगत्व मुखरे अंगासी भज्य भजकासी अद्वैत. संतांची वाणी ह्याच्यासाठी लागते बरं का. अरे मग कल्पनाच करता येत नाही, त्याचं रूप कसं आहे ते? कल्पनाच त्याचं रूप करताय. चांगलं म्हणावं तर फक्त संत म्हणतात. पण मी मगा सांगितलेले अवतार कसं चांगलं म्हणायचे? नरसिंह अवतार काय चांगलं आहे त्याच्यामध्ये? निम्म सिंहाचं निम्म माणसाचं.
अकराळ विक्राळ गाड्या गळ्यात त्या आतडी अडकवलेली हिरण्य कुठं सुंदर दिसतंय ते. म्हणून कल्पनाच करता येत नाही असं असणारा परमात्मा आहे. आता मग कल्पना करता येत नाही मग नमस्कार करायचं रहित करायचं काय? रहित करायचं म्हटलं तर भक्ती नाही व्हायची. भक्ती नाही झालं तर मग नाही ज्याशी भक्ती ते पतिता अभक्त होईल. मग याच्यासाठी वर्णन केलं नमस्कार असं करे. आता तू जसा असशील तसा. जमलं का नाही? ए देवा आम्हाला काही कळत नाही तू कसं आहे ते, पण जसं असशील तसा. ते जागरण गोंधळात असतं बघ. सगळी काही नावं येत नाही मग ते म्हणतात राहिल्या साहिल्या गोंधळा यावं. म्हणजे सगळे देवांची काही नावं येत नाही. तसा देव तू अनंत रूपे अनंत वेशी देखील आली की अशी. म्हणून तू जसा असशील तसा असशील तैशी अशी. नमन साकार निराकार अशी. तुझ्या साकार रूपाला नमन, तुझ्या निराकार रूपाला मरण. ज्याला आकार आहे त्याला म्हणायचं साकार. आपण सुद्धा सगळे ब्रह्मच आहे ना. तैसा मी वासुदेव तत्वता कळोई विचारता पण सगळे जीव ब्रह्मरूप आहे म्हणून साकार. आणि साकारामध्ये पाहिलं तर निराकारी आहे म्हणून तुला साकार रूपाला नमस्कार, तुझ्या निराकार रूपाला नमस्कार. असं म्हणताना अंगत्व मुखले अंगासी. अंग आणि अंगी भाव असतो. अंग म्हणजे पूर्ण शरीर आणि अंगी म्हणजे त्याच्यातले गुण, काळा वगैरे, पांढरा रंग, त्याचं वय वगैरे. तर काय केलं अंगत्व जे आहे त्या अंगीमध्ये एक विलीन झालं. म्हणजे देव असाय देव असाय देव असाय म्हणत 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 हे सगुण साकार स्वरूप त्याच्या निर्गुणामध्ये एकरूप झालं. म्हणजे त्या भगवंतांनी काय केलं त्याचा स्वीकार केला. आता याला नाथराची गोड असणारा हरिपाठातला चरण आहे. निर्गुणी पावले सगुणी भजता. निर्गुण प्राप्त झालं पण कशानं? सगुणाचं भजन केल्यानंतर. त्याला म्हणायचं अंगत्व मुखली अंगाशी आणि भज्य भजकाशी अद्वैत. भज्य म्हणजे ज्याची सेवा केली जाते त्याला म्हणायचं भज्य. जे सेवा करतात त्याला म्हणायचं भजक. आणि भजकानं भज्य स्वरूप परमात्म्याची सेवा केली त्याला म्हणायचं भजन. भज्य भजन भजन प्रत्येकामध्ये त्रिपुटी असतात. आता आम्ही भजक आहोत म्हणजे भजन करणारे आहोत. आणि भज्य कोणी? भजन करण्याला योग्य कोणी? परमात्मे. मग परमात्म्याचं असणारं भजन करताना भजकानं भज्य रूप व्हावं मग तिथं होतं भजन. आता ते जर भजन होत नसेल तर भजन करणे ओंगळ वाने नरका जाणे चुके ना. भजनामध्ये टाळानं हानहानी करायला लागल्यावर कसं मिळणार? देवाकडे कसं जायचं? म्हणून भज्य भजकाशी काय म्हटलेले तिथं अभेद झाला पाहिजे, अद्वैत झालं पाहिजे. अजून एक चिंतन करा. दुसरी त्रिपुट घेतो. भक्त, भक्ती आणि भगवान. आम्ही भक्त आहे रामाचे आणि भक्त आम्ही भक्त राम भक्त आणि पुन्हा कुणाचे भक्त? रामाचे म्हणजे भगवंताचे. म्हणून भक्त, भक्ती आणि भगवान हे तिन्ही जिथं एक होतं त्याला अद्वैत अवस्था होते. आणि ही अद्वैत अवस्था ज्याला कळली ज्ञानोबर आहे त्याला म्हणायचं म्हणतात अद्वैत कुसरी विरळा जाणे. असा क्वचितच अद्वैत भजन करणारा असतो, नाहीतर बाकीचे सगळे द्वैती असतात. वाच. ज्ञान तेजे सतेज परशु नित्य स्मरणाचा अंकुशु आनंद मोदकाचा स्वरूपु मुखी सुसी घासु निज भक्ता. हे गणेशा ब्रह्मरूप गणेश. हे गणेशा नाथरे म्हणतात ज्ञान तुम्ही हातामध्ये आता काय घेतलेले? परशु कुऱ्हाड घेतलेली आहे. पण कोणती परशु कुऱ्हाड आहे? ज्ञान तेजानं सतेज झालेली. सगळ्यात मोठं तेज जर कोणतं असेल तर ते ज्ञान तेज आहे. ज्ञानाच्या तेजामध्ये अदृश्य दिसतं. तेजाचे प्रकार आहे का? प्रकाशाचे प्रकार आहे का? आता जे आपल्या समोर प्रकाश आहे त्याला जड प्रकाश म्हणायचे. दुसरा एक प्रकाश असतो आमच्याकडे त्याला जड विकारी प्रकाश म्हणतात. चिद विकारी प्रकाश म्हणतात. आणि तिसरा एक प्रकाश आहे त्या प्रकाशाचं नाव आहे चिद अविकारी प्रकाश. चिद म्हणजे चैतन्याचा, विकारी अविकारी. आता जड प्रकाश सूर्याचा, लाईटीचा, हिर्याचा, दिव्याचा हे सगळे प्रकाश काय? जड प्रकाश आहे. आमच्या स्वप्नामध्ये एक प्रकाश पडतो. माणूस झोपतो अंधारात आणि ते जातं लग्नाला डेकोरेशन मध्ये. हे ते झोपतं वाकळत अंधारात आणि डेकोरेशन मध्ये म्हणतो काय झगझगाट लागलेला असतो का? नाही. म्हणून विकार आहे तिथं. आहे अंधारात स्वप्न पडलेला मनुष्य आणि त्याला दिसतोय प्रकाश स्वप्नातला पण तो चैतन्याचा आहे पण विकारी.
जागं झालं की तो राहणार नाही. विकार म्हणजे बदलणं. जागं झालं की तो राहणार नाही. पण असा एक प्रकाश आहे सिद्ध अविकारी प्रकाश, ज्याचा कधीच नाश होत नाही. त्याला चैतन्य रूप प्रकाश म्हणतात आणि त्यालाच म्हणायचं ज्ञान रूप प्रकाश. गणेशा, तुमच्या हातात जी परशु कुऱ्हाड आहे ती ज्ञान तेजानं चकचकीत दिसते. आता ज्ञान तेजानं काय चकचकीत दिसते म्हणल्यावर काय होईल? अविद्येचा नाश करेल, ज्ञानाची वृद्धी होईल, ब्रह्मविद्येचा स्वीकार करेल, अज्ञानाचा नाश करेल, वाईटाचा नाश करून चांगल्याचा स्वीकार करेल. ज्ञानानंच कळतं ना चांगलं काय ना वाईट काय. आणि जर ज्ञान नसेल तर ईडीला सासर माहेर सारखंच, असं नाही चालत ते. म्हणून ज्ञान रूपाची परशु तुमच्या हातामध्ये. त्याच्यानंतर नित्य स्मरणाचा अंकुश आहे. एक दांडका असं खाली वाकडं आले, पुढं सरळ असतं आणि एक अंकुश आहे गणपतीच्या हाताखाली. तो अंकुश कशासाठी असतो? उन्मत्त हत्तीला आकळण्यासाठी असतो. एवढंच असतं पण मोठा हत्ती सुद्धा आकळतो. विषय जे आमचे आहेत का नाही, हे विषय आम्हाला ऐकत नाही माणूस. त्याला आकळण्यासाठी अंकुश लागतो आणि तो अंकुश आहे नित्य स्मरणाचा. गणपतीने हातामध्ये जो अंकुश धरलाय तो नित्य स्मरणाचा जोडलाय. नुसतं स्मरणाचा नाही, नित्य त्याला जोडा. जिथं नित्य स्मरण असतं त्यावेळेला मन कोणीकडे धावल काय? मनामध्ये सतत येतेच हरीचे चिंतन सर्व काळ का असेल. तर मग नित्य स्मरण रूपी अंकुश तुम्ही एका हातामध्ये धरलेला आहे. आनंद मोदकाचा सुरस तुमच्या हातामध्ये आनंद रूपी मोदक असणारा तुम्ही घेतलेले. आता इथं थोडीशी मलाच अजून अर्थ कळत नाही. गणपतीच्या हातातला मोदक आमच्यासाठी आहे का त्यांच्यासाठी? पण इथं 100% असं सांगतो, गणपतीच्या हातातला मोदक गणपतीसाठी नाही, आमच्यासाठी. कारण इथं नाकऱ्या म्हणतात आनंद मोदक आहे. आणि आनंदाची गरज कोणाला आहे? गणपतीला का आपल्याला? आम्हाला भक्ताला गरज आहे. तो तर आनंद रूप आहे. आनंद रूपाला आनंद मोदकाची गरज नाही. फक्त आमच्याकडचं द्यायचं दुःख रूपाचं. तिथं त्यांचा स्पर्श झाला त्यांच्या हातात मोदकाचा की मग ते आनंद रूप होतं. मग आम्हाला तो प्रसाद पाहू. म्हणून प्रसाद हा आनंदाचं स्वरूप देणारा आहे. म्हणून असा आनंदाचा मोदक तुमच्या असणाऱ्या हातामध्ये. आणि तो कसा आहे? सुरस. सुरस म्हणजे उत्तम रस आहे त्या मोदकाचा. आनंद रूपाचा तर आहे पण उत्तम आनंद आहे. आणि मग उत्तम आनंद सुरस म्हणजे कधी कधी आनंद आपल्याला मिळतो की का आनंद त्याला म्हणतात ते डोकं फिरतं. एखाद्याला विषय प्राप्त झाला की ते म्हणतात आनंद झाला. म्हणजे आनंद म्हणता येते काय? आनंदाला विरोधार्थी शब्द नाही. सुखाला दुःख आहे तसं आनंदाला विरोधार्थी शब्द नाही. म्हणून आनंदाचं कोणी वाटोळं करू नये. पण तरी लोक वाटोळं करतात. म्हणून सुरस पुढे जोडले. आनंदाचा जो मोदक आहे आणि त्याचा रस कसा आहे? आंबरसासारखा सुरस आहे. सु म्हणजे उत्तम, सु म्हणजे चांगला रस आहे. आणि सगळा चांगला म्हणजे कोणचंही नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले कपिकुळ उधरले मुक्त केले राक्षसा. असा उत्तम रस आहे. ब्रह्मरस ओढी तयासी पावली वासनाने माली समोर ज्यांची. असा गोड रस तो आनंदाचा रस आहे. त्याला म्हणतात सुरस. आणि मुकी देशी भास निज भक्ता. जमलं माझं ते. पुढचं चरण बघायच्या आधीच आमच्यासाठी मोदक हे कळलं. म्हणजे पुढे जायच्या आधी माझ्या शंका होती पण त्यांनी पण आपल्याने बरी केली. आपल्या भक्तांना तो आनंद मोदकाचा गोड घास काय देतो? तो गणेश देतो. आता चिंतन करा, मोदक कोणी केलेला असतो? आपण. बायको असेल, आई असेल, मुलींना असेल किंवा स्वतः असेल. मोदक आम्ही केला आणि ठेवला कुठं? गणपतीच्या हातावर ठेवला. आणि गणपतीनं तो मोदक न खाता तो आम्हाला आपल्या निज भक्तांना आनंदाचा गोड रूपाने देतात. मग आमच्या जवळ असताना तो आनंदाचा नव्हता काय? 100% नव्हताच हो. मग तिथं हातात ठेवायची काय गरज? एक चिंतन करा. आमच्याकडे काल्याचा गोड अभंग आहे. भानुदास गीती गातन प्रसाद देतो पंढरीनाथ. पेंद्या काला वाटितो शिदोरी. म्हणून भगवंताच्याकडं काला आपण प्रसाद दाखवतो आणि येतो. जाऊ दे, इतक्या फळत नाही जात. तिकडे येताना माणसं म्हणतात कुठं घेऊन चालला नारळ? हे म्हणतो देवाला फोडाय. देवाला फोडतो का नारळाला? जाताना नारळ असतो, येताना ते प्रसादी की थोडा. याचा अर्थ काय झाला? जाताना तो उपाधी युक्त आहे, जाताना त्याला नाश आहे, जाताना त्याच्यामध्ये दोष आहे आणि येताना मात्र त्याच्यामध्ये विशेषता आहे. आणि असा असणारा हा गोड रस
म्हणजे आनंदाचा मोदक आहे. म्हणून आपली वस्तू नाशवान देवाला द्यायची आणि त्याच्याकडून अविनाश करून द्यायची. जर मोदक एवढा गोड होत असेल तर देहच दिला तर काय होईल? म्हणून संतांनी तेच केलं ना, देह देवाचे कारणी भगवंताने देहच अर्पण केला असं वर्णन करतात. ऐसे ऐकोनी स्तवन संतोषला गजानन माझा वदनी वसु निवेदन वक्ता वचन सोये झाला. असं गणपतीचं वर्णन केल्यावर का समाधान व्हायचं नाही? असं आणि असं करत नाही ना, त्याच्यामुळं गणेशापर्यंत पोहोचतच नाही. ते किती जरी काका गोड असले तर म्हणतात काका ओळखा बरं का. मग असं आहे काय ते? म्हणजे विस्तारित झालं पाहिजे, अलंकारित झालं पाहिजे, उत्तम स्वरूपानं झालं पाहिजे. असं नाथरायण ज्या वेळेला स्तवन केलं त्यावेळेला गणपती असणारे प्रसन्न झाले आणि ते म्हणतात तू काळजीच करू नको. तुझ्या वदनामध्ये तुझं वसवनिया वदन, वसती म्हणजे राहणे, तुझ्या मुखात मी राहतो आणि तुझ्या मुखात राहूनच हे संपूर्ण असणारं रामायण मी पूर्ण करेन असं नाथरायानं भगवान गणेशाची स्तुती केल्यानंतर गणपती प्रसन्न झाले. श्री गणेशाय नमः. सियापती श्री प्रभु रामचंद्राय नमः. ऐसा दारा सुप्रसन्न तेने विरज के निर्विघ्न उनकेसी बोलला आपण भावार्थ रामायण चालवे. ऐसा झाला सुप्रसन्न. मग सुरस होता आता सुप्रसन्न. गणपती उत्तम रूपाने प्रसन्न झाले. ऐका, संसाराला देव प्रसन्न होतो, सुप्रसन्न होत नाही. आणि परमार्थाला प्रसन्न होतो त्याला काय म्हणायचं? सुप्रसन्न. असा गणपती सुप्रसन्न झाला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं विघ्नच निर्विघ्न केलं. त्यांनी काय केलं? माझ्याकडे जे विघ्न येतील ते विघ्नच निर्विघ्न केलं. म्हणजे विघ्नाचं हनन केलं नाही, विघ्नाचा नाश केला नाही, विघ्नच निर्विघ्न झालं. जमतंय का? जमत नाही. विघ्नाचं निर्विघ्न कसं होईल? दुःखच सुख होतं का वगैरे? होतं. थोडा दृष्टांत देतो थांबतो. राजाचा मुलगा पाखरं राखत होता. त्याच्या मनात का येईल काय सांगता येत नाही. रेशमाची गोपन होती, एक असणाऱ्या तोळ्याचे खडे ठेवले होते, त्याच्यात भूपने दगड मारायचे. ते राजवाड्यावरून ते भूपनीनं हा हो करून पाखरं राखत होता. एक वारकरी चालला आषाढीला आणि जाता जाता त्या जंगलातनं मधनं वाटवलं. त्या पोरानं असा फिरकावला दगड भूपनीतनं दान दिशी कपाळावर येऊन लागला. भळभळ भळभळ रक्त पडलं. वारकरी म्हातार असल्यामुळं खाली एकदम बेशुद्ध पडला. ज्यावेळेला तो शुद्धीवर आला त्यावेळी तोच दगड घेतो आणि राजाला आता फिर्याद देतो. म्हणून पाहिलं ते रक्त लागलेला दगड होता का सोनं होतं? सोनं होतं. ते नाही, राजाकडे गेलं नाही म्हणत, अजून एक येऊ दे म्हणायचं. त्याचा अर्थ काही दुःख आहे ना ते, पण दुःखच काय झालं? सुख झालं. तसं एखादं विघ्नच असेल तर तोच निर्विघ्न होतो असं या भगवंतानी गणेशानं आशीर्वाद दिला म्हणतात. आता वंदू सरस्वती देती चेतना चैतन्य शक्ती जे सकल स्फूर्ती अमूर्त मूर्ती स्वरूपती. गणेशानं सांगितलं तुझं हे रामायण करत असताना तुला ज्ञान स्फूर्ती देतो. उन्मेखेशी म्हणजे ज्ञान स्फूर्ती देतो असं म्हणून गणेश भगवान नाथरायण प्रसन्न झाले. आता पुन्हा सरस्वतीला वंदन करतात. सरस्वती ही ज्ञानाची देवते आणि त्या सरस्वतीला नाथराय म्हणतात. आता वंदू सरस्वती जे चित्त चेतना चैतन्य स्फूर्ती आमच्यामध्ये असतं ते चित्त इच्छड आणि त्याला चेतना म्हणजे धक्का देण्याचं काम, त्याला ज्ञान प्राप्त करून घेण्याची जी स्फूर्ती आहे ती आमच्या चित्ताला कोण देते? सरस्वती देते. म्हणून सरस्वती ही चैतन्याची चिदशक्ती आहे. काय आहे? चैतन्य जे एक नाही ब्रह्म ते काही करत नाही, मला काहीच करत नाही, हलत नाही, बोलत नाही, उठत नाही, बसत नाही, जात नाही, येत नाही. मग जातं येतं पण त्याच्यातली शक्ती जाते. आता मला सांगा, शक्ती आणि शक्तिवान वेगळा असतो? शक्ती आणि शक्तिवान वेगळा असतो? सोपंच करू.
उशीर लागतंय ना. पहिलवान गेला कुस्त्यामध्ये, लंगोट लावला, हलगी वाजायला लागली आणि रडायच लागलो. मला कुस्ती धरायला टायमाला म्हणजे कपडे घालायला लागला. म्हणजे एक मूर्खा तसं करायला लागला. काय करावं म्हणजे ध्यानातच नाही, शक्ती घरीच राहिली. शक्ती घरी राहिली नाही तर मी कुस्ती केली असती. आता शक्ती शक्तिवानाला सोडते का? म्हणून शक्तिवान आहे चैतन्य आणि त्याची चिद शक्ती सरस्वती. म्हणजे सरस्वती तर देवात भेद आहे का? नाही, कारण तिलाच माया म्हणतात. परमात्मा काही करत नाही, त्याचं नाव आहे अकर्ता. हे सगळं ब्रह्मांड कोणी केलं? त्या शक्तीनं त्याच्या केलं. म्हणजे त्याच्याशिवाय काय घडत नाही आणि तो काय करत नाही, त्याला म्हणायचं देव. अशी चैतन्याची चिद शक्ती म्हणजे सरस्वती आहे आणि तिला सगळ्यांच्या असणाऱ्या स्फूर्तीची स्फूर्ती. तुम्ही आम्हाला जे ज्ञान मिळतात, आम्हाला जे स्फूर्ती होते, सांगायची ओळी पुढची सांगायची ओळी, ही स्फूर्तीची स्फूर्ती होते. त्याची अधिष्ठात्री देवता म्हणजे सरस्वती आहे. तुम्ही आम्हाला सगळ्याला ती ज्ञान देते. फक्त मग काही जणाला लई सांगा येतं आणि काही जणाला कमी येतं. असं का होतं? सरस्वतीची भक्ती कमी पडत असेल, तिची सेवा कमी पडत असेल. तिची अत्यंत सेवा करा, तिची ज्ञानाची असणारी स्फूर्ती करेल आणि ती सुद्धा अमूर्तीची मूर्ती आहे. सरस्वतीला रूप नाही बरं का, म्हणून तरी अनादि निर्गुण म्हटलेले. प्रकटली भवानी, प्रकटली म्हणल्यावर रूप आहे आणि अनादि म्हणल्यावर रूप नाही. म्हणजे सरस्वती माता सुद्धा अमूर्ताची मूर्ती आहे. म्हणजे ती सुद्धा निर्गुण निराकार असून तुमच्या आमच्यासाठी आम्हाला ज्ञान देण्यासाठी ती मूर्ती रूपामध्ये आलेली आहे. आता मूर्ती रूपामध्ये आल्यानंतर तिचं स्वरूप कसं आहे वाचा. पंचवाहिनी आशा दरुडा वरिते परमांसी अरुडा गोयाता जय अति गोडा ते गावी उघडा भारती परमहंस हा रूढे शब्द आहे. हंसावर बसलेले हंसवाहिनी म्हणतात का नाही? हंसवाहिनी शारदेला काय म्हणतात? हंसवाहिनी. हंसावर बसलेली. हंसावर बसली या शब्दाचा अर्थ काय? हंसाला तिनं ताब्यात घेतला असावं. एखादा घोड्यावर कधी बसतो माणूस? घोडा ताब्यात असेल तर बसतो का आधीच बसतो? नवरदेवाच्या ताब्यात नसतो म्हणतात लोक, ती गांधरावं लागतं त्याला, नाहीतर पडतं ते. म्हणून हंस ताब्यात आहे तिच्या. पण इथं नात्र्यानंतर ती हंसावर बसलीच नाही, ती परमहंशी आरुढे. हंस आणि परमहंस. हंस काय करतो माहितीये का? खंडीजे पैपाणी राजांशे, चाचूचे सांडसे, खंडीजे पैपाणी राजांशे. दूध आणि पाणी जर एकाच मध्ये ओतून ठेवलं तुम्ही मिसळून, तर तो हंस काय करतो? फक्त दूध पितो, पाणी जसंच्या तसं राखतो. त्यानं काय केली? निवड केली, निवड. हे झाला हंस. पण संसार आणि परमार्थ मिसळला, त्यातला परमार्थ घेतो आणि संसार टाकून देतो, त्याचं नाव आहे परमहंस. आपण कोण आहोत? दोन्ही बी नाही. आम्ही दोन्ही बी नाही. आम्हाला संसारच कोड लागतो म्हणून आम्ही कावळे. काय आम्ही म्हटलं ना, तुम्ही नाही म्हटलं. आम्ही म्हटल्यावर सगळे राहतो. वक्त्यानं स्वतःला धरून त्यात बोललं की मग त्याला राग येत नाही. तर परमहंस आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत म्हणतो नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गे. आम्हाला कावळं का म्हणलो माहितीये का? आम्हाला सवय लागलेले जे निष्क्रिय आहे ते घ्यायचं, चांगलं टाकून द्यायचं. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गे ज्ञानोबरा म्हणतात. वाया असेल ते टाकून द्यायचं आणि चांगलं स्वीकारायचं. आम्ही चांगलं घेत नाही आणि वाईट घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून कथेतून सुद्धा आता इतकं बोकाळ आहे परमार्थ महाराष्ट्रामध्ये. विनोदाचार्य म्हणजे विनोदच ऐकतात त्याचं. परमार्थ गेला मातीत, काही घेणं नाही त्याला. मी त्याला पैसे मिळाले ह्याची माझ्या झाली. येड्या पण मरताना काय करशील? साप द्यावा लागेल यमराजाला, हे ध्यानात ठेवा. हे त्याला सुद्धा हिशोब द्यावा लागेल. लोकांची वेळ खाल्लेली आहे. परमार्थ एवढा सोपा नाही. म्हणून ऐकताना मात्र आपण कुठलाही वक्ता असू दे त्याच्यातले दोष नाही काढायचे, दोष टाकून द्यायचे. वाया व्यर्थ कथा सांडी वाटेने टाकून द्यायचं. शुद्ध जेवढं सांगितलं तेवढंच घ्यायचं, हे करायचं. म्हणून वक्त्याला नावं ठेवण्याचा दोष नाही. जर ते भोसले कुठची गोष्ट सांगायचे. म्हातारी बाजारला गेली, एकुलता एक लेकरू घरी, दोघंच असायचे. ते शाळेत गेलो होता. बाजारनं येताना त्याला प्रत्येक बाजारातनं खायला आणायचं.
योगायोगानं गडबडीमध्ये खायला आणायची विसरली. मागं 2 किलोमीटर गाव, पुढं आपलं हिचं 2 किलोमीटर गाव, मध्येच आली माळावर. आणि पुन्हा ध्यानात आलं बाळ्या आता वाटणं घरी आल्यावर आरवाई खायला ती आई काय ती रडायला लागली. पण तिच्या कर्मधर्म संयोगानं त्या सायकलीवर पेटी बांधलेलं ते गाडीगारवाला आलं. ती म्हणजे अरे वा किती जमलं भारी. लगेच म्हणजे केवढ्याला रे ते म्हणजे रुपयाला 2. लगेच तिनं 2 गाडीगाराच्या कांड्या घेतल्या ओटीला आणि 2 किलोमीटर चालत आली. बाळ्या आला आडवा. म्हटले काय दे नाही काय खायला आणलं. म्हणजे हे काय आहे आता गाड्या होत्या का गाडीगार होता. गाडीगार कुठे गेलं गळून गेलं. वायावर का वायात गेलं का चांगलं गेलं. गाड्या वाया हातात आल्या आणि चांगलं गेलं ना गळून. मग तिला शहाणं म्हणाल काय म्हणून चांगलं स्वीकारावं वाईट टाकावं याला म्हणायचं परमहंस. चांगलं काही नाम चांगलं आहे, देव चांगला आहे आणि संसार लटिका व्यवहार सर्व हा संसार या संपूर्ण असणाऱ्या त्याचा त्याग करावा, भगवंताचा स्वीकार करावा याला म्हणायचं परमहंस. आणि या परमहंसावर असणारी अरूढ झालेली जगदंबा माता तिचंच नाव आहे असणार सरस्वती. आणि ते गुह्यार्थाचे जे अतिगुढ ते 10वी उघड ग्रंथात त्या ग्रंथाचा अर्थ करताना जे गुह्य आहे त्याचा असणारा गूढ अर्थ सांगते. ज्ञानोबरायला गूढ अर्थ कोणी दिला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती. निवृत्ती राहिली मला ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लागले निवृत्तीने दिदले माझ्या हाती. नात्र्या म्हणतात मला जे गुढ दिलं ते सरस्वतीनं दिलं असा असणारा गुढ अर्थ देणारी परमहंस माऊली सरस्वती तिला माझा नमस्कार असो. नात्र्या होता परमहंस अंशांशी. परमहंस म्हणजे परमात्मा आहे. परम म्हणजे मायेच्या पलीकडला, पर म्हणजे माया आणि त्याच्या पलीकडचे तत्व असतं त्याला म्हणायचं परमहंस. आणि त्याच्या अंशावर निर्माण झालेली ही सरस्वती परमहंस. अंशांशी ममैव अंशो जीवलोके जीवत्पुता सनातना त्या भगवंताच्या अंशावर निर्माण झालेली असणारी सरस्वती आहे. शोभा शोभे अहर्निशी. त्या सरस्वतीची शोभा रात्रंदिवस काय होते शोभते का अंशावर अंशी रूपाने. आम्ही अंश आहे तर लई लांब आलो फेकत 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 त्याच्यामुळं आम्ही अंशाच्या स्वरूपानं राहिलोच नाही किंवा आम्ही त्याच्या अंश ह्याची जाणीवच झाली नाही आम्हाला. पण सरस्वती अहर्निशी शोभते, रात्रंदिवस शोभते, वर्षानुवर्ष शोभते. आम्ही शोभतो तसं काही शोभत नाही. लहानपणी वर्षभराचं 6 महिन्याचं असेल तेव्हा सगळेजण उचलायचे पापा घ्यायचे. आता 60 वर्षाचं झालं घेतंय कोणी उचलून कारण शोभा गेली मातीत. तसं अहर्निशी शोभा कोणाकडे जे तत्वाशी एकरूप झाले, जे कानोबा तुझी गोंगडी चांगली सत्वगुणाच्याही पलीकडे जो सत्वगुण आहे त्याच्या अंशापासून ती अंशी झालेली अशी सरस्वती माता सुंदर स्वरूप तिचे म्हणून तिची शोभा अहर्निशी शोभते, रात्रंदिवस शोभत आहे. आणि सत्वातीत शुद्धतेशी. सत्वातीत म्हटल्यावर सत्वाच्या अलीकडे लक्षणेनं 2 घ्यायचं. तम रज सत्व या तिन्हीच्या आतीत म्हणजे पलीकडं. आता तिन्हीच्या पलीकडं कोणतं शुद्ध सत्व म्हणून त्याला म्हणायचं सत्वातीत. दत्तात्रयाला काय म्हणतात त्रिगुण अवतार जरी असेल तरी ते गुणातीत आहे म्हणजे गुणामध्ये अडकलेले नाही. इथं सत्वगुण सत्वादी गुणामध्ये ज्याचं स्वरूप नाही. कारण सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण कसले आहेत चांगले आहेत का. तमोगुणापेक्षा रजोगुण चांगलं आहे, रजोगुणापेक्षा सत्वगुण चांगलं आहे. याचा अर्थ सत्वगुण चांगला आहे काय. आणि जर असता तर ज्ञानोबराय काय म्हणले मग त्रिगुण आसार. तिन्ही गुण आसारच आहे की मग सत्वगुण तर कुठे चांगलं आहे. फक्त तमगुणीच्या दृष्टीनं रजोगुण चांगला, रजोगुणीच्या दृष्टीनं सत्वगुण चांगला आणि वारकऱ्याच्या दृष्टीनं तिन्ही वाईट. मी नेहमी सांगत असतो थोडा राग आला तर घे नका पण सांगायचं आपलं तुम्ही आम्ही खेळली. एकाला विचारलं तुला तुटक्या चप्पलचा एक दणका दिल्यावर चांगलं वाटेल का नव्हे. आता काय म्हणायचं त्याला
मारच लागणार आहे ना. तुटक्या दिला म्हणजे तमोगुणाचा झटका आणि सत्वगुणाचा म्हणजे नव्या चप्पलचा. तसं आमच्या दृष्टीनं स्वर्ग सुद्धा पतन आहे, म्हणून स्वर्गातनं सुद्धा पुण्यक्षयी अधोगती आहे. म्हणून सत्वगुणानं कुठं जातं स्वर्गात, म्हणून ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्थामध्ये तिष्ठति राजसा जगन्य गुण वृत्तिस्थान आदो गच्छन्ति तामसा. म्हणून सत्वातीत म्हटलं की सत्वगुणाच्याही पलीकडे जो शुद्ध सत्व आहे आणि त्याच असणाऱ्या शुद्ध सत्वाला नाही नाश तयाला, म्हणजे त्याला कसलाच नाश नाही, असं त्या सरस्वतीचं स्वरूप आहे. म्हणून सत्वातीत शुद्ध देशी, सत्वातीत शुद्ध आहे ज्याच्या शुद्धतेला सापेक्षता नाही. ऐका, ज्याच्या शुद्धतेला सापेक्षता नाही, ज्याला निरपेक्ष शुद्धता म्हणतात, त्याला शुद्ध सत्वगुण आहे. आणि तो असणारा गुणानं निर्माण झालेली तोच रंग तिच्यावर आहे. निजांगाशी शुभ्र वर्ण, असा सुंदर शुभ्र रंग त्या सरस्वतीच्या अंगावर आहे. म्हणजे तिची साडी शुभ्रे, तिचा असणारी चोळी शुभ्रे, तिचे गजरा असेल ते शुभ्रे. कारण पांढरा रंग असणारा शुभ्र असतो, म्हणून पांडुरंग आणि शुद्ध आहे. सगळ्या रंगाला जो सामावून घेतो त्याला म्हणायचं शुद्ध रंग. म्हणून सगळ्याला यारे यारे लहान तोड मूढ पापी जैसे तैसे पुतरी काशे लावून या. त्या सरस्वती मातेनं सुद्धा जाती पाहिल्या नाही, कोणालाही ज्ञान दिलं महाराज. आमचे बाबा काका पोळ्या खायला आला, शिरोनार्ध झाले आमच्यासाठी, म्हणून हे शुभ्र वर्ण तिनं परिधान केलेला आहे. ओंकार तो तिचा वीणा, प्रेमाचा तिने ताती गाणा. वेदोपनिषद पुस्तक गाणा, कवियात नाना. ओंकार तो तिचा विना, सरस्वतीचा विनय ओंकाराचा. ओंकारामध्ये किती मात्रा? काय सांगितल्या? 3. अकार उकार मकार, 3 मात्रा. हे ओंकार रूपाचा विना आणि त्याला 3 तारा जोडल्या, आकाराची, उकाराची आणि मकाराची. आणि त्याच्यातून जे शब्द निघाला त्याला म्हणायचं नाद ब्रह्म, त्यालाच म्हणायचं मूळ ध्वनी, त्यालाच प्रणव म्हणतात, त्यालाच ओंकार म्हणतात. त्याला ज्ञान देण्याचे असणारे जे काही शास्त्र आहे ते उपनिषद. म्हणून प्रस्थानत्रयीमध्ये उपनिषद, ब्रह्मसूत्र आदी करून भगवद्गीता येते. त्यातलं वेदांताचे शेवटचे जे श्लोक आहेत ज्ञानाचे त्याला उपनिषद म्हणतात. आणि असे वेदोपनिषद पुस्तक तिने हातामध्ये घेतलं आणि ते वेदोपनिषद नावाचं पुस्तक अर्थवी गहन अर्थना, म्हणजे किती जरी गहन अर्थ असेल तर त्या पुस्तकाच्या माध्यमातून मौली सरस्वती सर्व जीवांना गोड असा अर्थ प्राप्त करून देते. अशा सरस्वतीला रामायणाची सुरुवात करताना ग्रंथकर्ते एकनाथ महाराज नमस्कार करतात. श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः. आईशी आगातत्वे अति सुंदर प्रभा परमार्ती मनोहर, जेने प्रकाश चराचर मिथ्या जगडंबर स्वप्रभात करी. परमार्थाचा गूढ अर्थ जी प्राप्त करून देणारी सरस्वती आहे, अशी सरस्वती कशी आहे? आईशी आगाधत्वे सुंदर. सरस्वती काय आहे? आगाध आहे. आगाध म्हणजे त्याच्या सुंदरत्वाला सीमा नाही, म्हणून तिला आगाध म्हणते. सद्गुरु महिमा आगाधाची, तसं सरस्वतीचं सुंदरत्व आगाध आहे. आता सुंदर म्हटल्यानंतर सुंदरचा बी आपल्याला अर्थ कळत नाही, इतके आम्ही ढय. आपल्याला वाटतं नाकाडोळानं चांगलं असलं की झालं सुंदर, एवढं नसतंय हो. सुंदरच्या अगोदर 2 व्याख्या कराव्या लागत्या. ते सत्य असावं, ते पाहिल्यानंतर कल्याण व्हावं, मग त्याला म्हणायचं सुंदर. सत्यम शिवम सुंदरम. सत्य म्हणजे खरं असावं, शिव म्हणजे कल्याण रूप असावं, आणि मग त्याला सुंदर म्हणावं. आम्ही कशाला सुंदर म्हणतो? सत्य असू दे नाही तर नसू दे, कल्याण होऊ दे नाही तर माती जाऊ दे, दिसाय भारी दिसलं की सुंदर, म्हणून तर माती घाटात होतो. पण इथं सरस्वती माता तशी नाही, ती सत्य स्वरूप आहे, ती कल्याण स्वरूप आहे आणि ती सुंदर आहे. म्हणून तिला आगाधातली ते सुंदर. प्रभा परमार्थे मनोहर, मनाला आनंद देणारी प्रभा
परमार्थाची प्रभा आहे. प्रभा म्हणजे प्रकाश, शुद्ध प्रकाश, आणि परमार्थाचा प्रकाश आहे. त्या परमार्थाच्या प्रकाशाला उजेड नाही म्हणत. नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानाचा प्रकाश जगताला प्राप्त करून देणारी ही असणारी सरस्वती माता आहे. म्हणून हिचा असणारा जेने प्रकाशे चराचर ते मिथ्या जगदंबर स्वप्रभा करी, जिच्या प्रकाशामध्ये सगळं जगदंबर दिसायला लागलं. काय दिसायला लागलं? जगदंबर दिसायला लागलं. पण ही हिच्या प्रकाशानं त्या जगदंबराला मिथ्या साबित करायला लागली. जगन मिथ्या ब्रह्मैव सत्य. शंकराचार्य म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मैव सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः. म्हणून संपूर्ण जगत जरी दिसलं तरी सुद्धा हिच्या ज्ञानरूपी प्रकाशानं त्या जगताचं वर्णन करताना त्याचा विवर्त केला. विवर्त व्यावर्तित केलं त्याला म्हणायचं. तुकोबारा म्हणतात रज्जू सर्पाकारण भासायले जगदंबर. जसं दोरीवर सर्प भासावा तसं चैतन्यावर जगत भासतं. म्हणून भासलेली वस्तू अध्यस्त वस्तू असणारी मिथ्या असते, अधिष्ठान सत्य असतं. ब्रह्मैव सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापराः. हे ज्ञान त्या मौलीनं प्राप्त करून दिलं असं वर्णन इथं करतात. आईशी ऐकून स्तुती प्रसन्न होय सरस्वती, स्वभावे तिची वदनी वस्ती, या वचनोक्ती ते वदवी. आईशी ऐकून स्तुती. स्तुती करणारा कोण? एकनाथ महाराज. आणि लगेच तिनं ऐकली. आमच्या ऐकतच नाही. कारण आमच्या स्तुतीमध्ये काय असतं? सकामता असते. आमच्या स्तुतीमध्ये कुठंतरी अहंकार असतो. मी कसा सांगतोय, मी काय कसा वाचतोय, ह्याच्यामध्ये कुठंतरी अभिमान असतो. त्याच्यामुळे आमचं ऐकत नसेल बहुतेक मौली. नात्र्याला प्रार्थना करायची, आमचं ज्या गाराणं ऐकावं त्या आईनं सरस्वतीनं. नात्र्याचे शब्द लगेच ऐकलं. आईशी ऐकून या स्तुती. आणि सुप्रसन्न सरस्वती. पुन्हा सु आलं. सुप्रसन्न, सुरस, सुग्रास. पुन्हा सुप्रसन्न असणारी सरस्वती झाली. स्वभावे तिची वदनी. कुठं वस्ती आहे तिची? वस्ती म्हणजे ती राहते कुठं? मुखामध्ये राहते. मुखामध्ये. बरेच वक्ते म्हणतात जिभेवर वास्तव्य करणारी. असं नाही ते. जिभेवर वास्तव चव करते ना. मग नको तिकडे मी चित पळते की चंचल येते. म्हणून ती जिभेवर म्हणायची नाही, मुखामध्ये. नात्र्या जसं म्हणतात तसं सांगायचं. जिचे मुखामध्ये वस्ती आहे. आणि मुखालाच वर्णन करताना प्रणव ओंकार वगैरे म्हणतात. तर जिची मुखामध्ये वस्ती आहे, वास्तव्य करते, आणि तिची स्वभावे वदनी वस्ती. स्वभावता ती राहते. ती काय अडकून राहत नाही. या वचनोक्ती ते वदवी. म्हणून ती स्वभावताच माझ्या मुखामध्ये राहते. आणि रामायणाचं असणारं गोड चिंतन ती माझ्या मुखातून वधवून घेऊ लागली असं नाथराय म्हणतात. मी सुरुवात केली नाथराय परब्रह्म आहे. परब्रह्म सरस्वतीला बोलवतं का सरस्वती परब्रह्माला बोलवते? हा परब्रह्म बोलवतं ना, त्याच्याशिवाय काय होईल? पण नाथरायांनी स्वतः परब्रह्म असेल तरी संत स्वरूपामध्ये येऊन अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाठी. तैसे संत जगी क्रिया करून येत आणि या स्वरूपाला इथे येते. अशा रूपानं सरस्वती नाथरायांना सुप्रसन्न झाली. ते म्हणतात तिनं माझ्या मुखामध्ये वास्तव्य केलं आणि मला आश्वासन दिलं रामायण सांगताना तुला कुठं सुद्धा चुकू द्यायची नाही. फक्त आम्ही सुद्धा प्रार्थना करा सरस्वती. बरं का? मला कधी कधी महाराज मी रामायणाला सोडायचं कारण एक सांगतो अजून, माफी मागून सांग. चुकलं तर मला कधी राग आला नाही कोणाचा, किती चुकू दे. पण आगाऊपणा केला की मग डोकं कधी वबी नाही कळली की लय सांगतात. हो, वबी नाही कळली की लय सांगतात. चांगलं 10 मिनिटं सांगतात. आता काय करावं? नाथरायने याच्यासाठी केलं का बाबा? म्हणजे लोकांनाच अंधारात ठेवायचं. भोळ्याला आपण सगळे चुकतो म्हणूनच आम्ही जीव आहे. सगळे चुकतात. आम्ही चुकतो, तुम्ही चुकतो. चुकल्याबद्दल अपराधी नाही तो. पण आगाऊपणा केला की काय करत? आगाऊपणा न करता सरस्वती मातेच्या समोर चालायचं नाही. तिच्या असणारी प्रार्थना करा. निश्चित ती ज्ञान देते. ती त्याच्यासाठीच बसलेली आहे. नाथरायला प्रसन्न झाली म्हणजे आम्हाला सुद्धा होणार. चला. ते म्हणे श्रीराम कथे ते वेगी चालवी भावार्थे, सद्भावे होईल सरते प्रिय संताते मी करीन. सरस्वती माता म्हणते हे नाथा वेगानं भावार्थ रामायणाला चालव. म्हणजे लिहायला सुरुवात कर. पण चालवताना कसं कर? वेगी चालवी भावार्थे. भाव अंतकरणामध्ये असा.
आम्ही सगळं केलं फक्त काय नाही, भाव नाही. भाव बी आहे, भाव बी आहे, पण त्या भावात भ नाही. नाही नाही, भावात भ नाही. आता भावातला भ काढा, काय राहिलं? आव. आव आव म्हणजे आम्ही आव आणायला लागलो. जिथं आव असतो तिथं आवदशा, भाव असतो तिथं देव, भावेन देव असं आहे तिथं. म्हणून भावार्थानं तू रामायणाचं चिंतन कर. वर्णन केलं, सद्भावे होईल सरते. सद्भाव अंतःकरणामध्ये असेल तर तुझं रामायण असणारं काय होईल? सरत होईल, म्हणजे जगाच्या उद्धाराला कारण होईल, जगाला ते असणारं अत्यंत सुख देण्याला कारण होईल, ब्रह्मांड उद्धाराला ते कारण होईल, असं ते सरत होईल. प्रिय संता ते मी करीन. आणि मग कळायचं कसं रामायण उत्तम झालं? ते कळायचं कसं? सरस्वती म्हणते मी संतांना प्रिय करीन. आता वक्त्यांच्या सगळ्यांच्या पायाकडून सांगतो, संतांना गोड वाटेल असं सांगा. लोकांच्या नादाला नका. लोक काय करतात, तुम्ही चांगलं सांगताय तर तुम्हाला डोक्यावर घेतात, उड्या मारतात, आणि तुमच्यापेक्षा भारी कोणी दिसला की तुम्हाला पाय खाली तोडतात. त्याच्यामुळं संतांना गोड वाटेल. मी सांगतोय ते नात्रायला गोड वाटेल का, गौबा काकांना गोड वाटेल का, तुकोबऱ्याला वाटेल का? कारण सरस्वती माता म्हणते तुझं रामायण सरत करेन. सरत करेन म्हणजे कसं करेन? संतांना ते आवडेल असं करत. म्हणून आमचं जीवनच संतांना आवडावं. संतांना आवडलं की आवडलं, एकदा आपण आवडलं की मग देवाला कधी कधी आवडत नाही, पण संताला आवडतात. देवापेक्षा संत कृपाळू आहे. मग ते संत काय करतात? असू दे देवा शंभर येडे बाकीकडे काचे ना, पण भाव चांगले हे तुझ्याकडे देऊन तो कसली कशाला आणता रे? ते म्हणतात मी आणलंय घे. मग तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी झाली उपेक्षणा. निरवणे म्हणजे स्वाधीन करणं. वाल्या आवडला असता काय देवाला, पण नारदानी घातलं पायावर. देव म्हणजे असल्या कशाला जाती आणायला ब्राह्मण मारली झालं. म्हणजे असू दे, पण आता पुढं सुधरेल ते. मागं झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. म्हणून संतांना असणारं ते प्रिय व्हावं. संत आम्हाला भगवंतापर्यंत नेतात, हे वक्त्याची भूमिका नंतर या प्रकट करतात. आता वंदुच्या सज्जन जे अर्थ चातक चितगण त्रिविधा तापा उपशमन जे निज जीवन साधका. आता वंदू संत सज्जन, संतांना सुरुवात झाली की संतांना आवडेल असं करी. मग नाकऱ्या म्हणजे अरे संतांना वंदन करायचं राहिलं. आता वंदू संत सज्जन. आता म्हणजे कधी? गणेशानंतर सरस्वती नंतर संतांना वंदन करू. आता संतांचं वर्णन केलं काय? आर्त चातका चितघन. आर्त म्हणजे इच्छावान. अर्थ या शब्दाचा अर्थ काय? इच्छावान. मला मिळावं, मला सांगायला यावं, मला देव मिळावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, याला काय म्हणायचं? आर्त. इच्छा, तीव्र इच्छा, त्याला म्हणायचं आर्त. आता तीव्र इच्छा कोणाला असते? उदाहरण दिलं, चातक नावाचा पक्ष आहे. चातकने हे पृथ्वीचे जल वर्षे उन्हाळा मेघतया. चातक नावाच्या पक्षी बिसलेरी किती जरी दिलं तरी ते पाणी पित नाही. उन्हाळ्यामध्ये सुद्धा देवाला त्याला पाऊस पडावा लागतो त्या मेघाला, आणि तेव्हा ते तृप्त होतं. आता तो मेघाचा पाऊस पडण्यासाठी चातकाची इच्छा किती जबरदस्त असते, किती तीव्र इच्छा असेल, तसं इच्छा या साधकाची परमात्मा मिळावा म्हणून तीव्र इच्छा जी असते त्यांना असणारं ते घन रूपानं चातक रूपाचा श्रोता असावा, आणि त्याच्यावर पौष कृपेचा पाडणारे संत असावे. असे ते संत आहेत. म्हणून चित्त चातकाची घन असं एक वर्णन केलं. आणि पुढे सांगतात त्रिविध तापा उपशमन. संतांच्याकडे गेलं की तिन्ही तापाचं उपशमन होतं. सगळे ताप याच्यातच असतात. त्याला काय म्हणायचं? 3 ताप असतात, अधिदैविक, अधिभौतिक आणि अधि काय राहील? आध्यात्मिक. आतून रोग वगैरे होतात का नाही 2 प्रकारचे, आधी आणि व्याधी. याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आतून चिंता रोग वगैरे असतं त्याला मानसिक रोग, ते आतून होतं त्याला म्हणायचं आध्यात्मिक. पुन्हा भूताप असाव, दुसऱ्याने आपल्याला त्रास करायला चालू केला. कुत्र चावलं, मिंचू चावला, साप चावला, एखाद्यानं शिवी दिली, बायकोनं कुणीतरी आपल्याला बोललं की लगेच मग आपल्याला दुःख होतं, त्याला म्हणायचं अधिभौतिक. भूताप असाव. आणि आता मग हे वादळ झालं, भूकंप झाला, पाण्यामध्ये पुरामध्ये घावलं, अग्नीमध्ये घावलं, ह्याला अधिदैविक ताप म्हणतात.
आणि या तिन्ही तापाचे उपशमन म्हणजे शांत होणं, शीतलता प्राप्त होणं, सगळ्या तापाचा नाश करणं हे संतांच्याकडे असतं. त्रिविध तापाची झाली वळवणं देखील चरण वैष्णवांचे अशा तिन्ही तापाचं असणारं उपशमन करणारे हे संत आहेत, जे निज जीवन साधकांना जीवन देणारे. पण कोणचं? निज जीवन देणारे. निज म्हणजे अधिष्ठान, मुख्य असणारं अधिष्ठान कोणी? तुमच्या आमच्या सगळ्याचं जीवन कोण आहे? विठ्ठल आमुचे जीवन, अगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान किंवा राम जगाचे जीवन. राम हे जगाचं जीवन आहे, आपल्याकडे बाकीचे असतात जीवन, पण त्या जीवनाचं जीवन कोण आहे? तर परमात्मा. त्याला म्हणायचं निज जीवन. असं साधकाला म्हणजे भक्ती करणाऱ्या साधकांना निज जीवन म्हणजे देव देण्याचं कार्य हे संत करतात. संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडी लाभाचा. जयाची सहज जाणीया संगती सकळ कर्मा होय निवृत्ती. स्वधर्म सत्शांती येती भावार्थे प्राप्ती परमार्थ. संतांची सहज प्राप्ती झाली, सहज आणि आवर्जून नाका होईना, सहज प्राप्ती झाली बर का. ज्यांची सहज झाल्या संगती, सहज जरी संगती झाली तरी सुद्धा फायदा होतो. म्हणून संत संगती एखादी परी व्हावे त्याचे दारी श्वान याती. सहज संगती ऐका आता याच्यासाठी संतांच्या स्पर्शामध्ये, संताच्या दर्शनामध्ये, संताच्या दृष्टीमध्ये, संताच्या अनुग्रहामध्ये इतकी ताकद असते. कुठल्या का रूपानं होईना काय व्हायला पाहिजे? संताची संगती पाहिजे. त्या याचं चरित्र ऐकताना असं ऐकलं, ब्रह्मानंद स्वामी काशी क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ महात्मा, आणि ते मला गुरु व्हावे असं कबीरांना वाटायचं. पण ते मुस्लिम असल्यामुळे ते म्हणायचे इथं यायचं नाही, अजिबात तुला जमायचं नाही. मग त्या कबीराने काय केलं, ते गंगा स्नानाला जाताना पाऊल वाट होती, तिथे खड्डा खणला आणि पहाटे ते जाऊन त्या खड्ड्यात बसले. थोडं डोकं वर ठेवलं तेवढं. ते ब्रह्मानंद स्वामी का रामानंद स्वामी काय होते, ते आले, त्यांचा खडा दान दिशे डोक्याला लागल्या पाय धरले. म्हणजे केला का नाही अनुग्रह? काय केला का नाही अनुग्रह? म्हणजे झाला आता तुम्ही माझे गुरु. तुम्ही नाही म्हणला तरी माझे गुरु झाला, कारण मला काय झाला? अनुग्रह झाला. त्याला म्हणायचं सहज. वासनेचे बीज संत चरण रज लागता सहज. वासनेचे बीज सहज जोडून येते. सहज इकडे लावायचं बरं का, ते सहज इकडे लावायचं, तिकडे लावून जमत नाही. म्हणून वासनेच्या बीजाकडे नाही, सहज संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल असं करायचं. ते वासनेचे बीज जळून जायला जन्मजन्म गेले तरी वासना जळत नाही, पण संतांच्या संगतीमध्ये सहज जळून जाते. असं या संतांची संगती आहे. आणि म्हणून तिथं वर्णन करताना सांगतात, स्वधर्म सकळ कर्मा होय निवृत्ती. सगळ्या कर्माची निवृत्ती होते संतांच्या संगतीनं. जोपर्यंत कर्मातून तुमची सुटका, माझी सुटका होत नाही, तोपर्यंत जन्म घ्यावाच लागतो. केली कर्मे झाले, त्याची भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. सगळे क्रियापद आहेत. केली, झाले, उपजले, मेले, हे सगळी क्रियापद. आणि क्रियापद जे असतात ते काही भविष्यकाल स्वरूप असतं. म्हणून जेवढी कर्म करतो त्या कर्माचं पर्यावसान आम्हाला जन्म घेण्यात लागतं. सात्विक कर्म केलं तरी जन्म, राजस कर्म केलं तरी जन्म, तामस कर्म केलं तरी जन्म. पण संताची सहज जरी संगती झाली तर त्या कर्माची निवृत्ती होते. कर्माची निवृत्ती होते म्हणजे कर्म करतातच, पण कर्माचा अभिमान एक दोन प्रकारचा असतो. भोक्तृत्व अभिमान आणि कर्तृत्व अभिमान, हे दोन्ही अभिमान संत काढून टाकतात. आम्ही नसलं केलं तरी श्रेय घेतात, म्या केलं म्हणतात. मग नसलं केलं तरी श्रेय घेतलं तर ते भोगावंच लागतं. पाहेपा पुढीलाचे ओझे, जरी आपणा माथा घ्यायचे तरी काय ना दाटीचे धनुर्धरा. म्हणून दुसऱ्याचं ओझ आम्ही डोक्यावर घेऊ नये, आपलं सुद्धा घेऊ नये, कारण मी काहीच करत नाही. त्याला ओवे ज्ञान करायची. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, येत करता येणे ना मी बोली जे. अरे कोण करता? तो देव करता येतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा अकर्तुम शक्ती त्या परमात्म्याचे. त्या परमात्म्याच्या अकर्ता म्हटल्यामुळे त्याची शक्ती असणारी मग झालं चिदशक्ती, ती चिदशक्ती कार्य करते. आणि मग ह्यानं कशाला करायचं? मीच केलं म्हणून. ह्याचाच मध्ये बीच में मेरा चांद भाई कशाला पाहिजे? म्हणून
हा सामान्य जीव काहीच करत नसतो आपण, म्हणून हे करत नाही हे समजावून देण्याचं काम संत करतात. करणारी प्रकृती आहे बाबा, तिचं अधिष्ठान परमात्मा आहे बाबा. वृक्षाचे ही पाने आले ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे तुझा काही संबंध आहे. म्हणून तुम्ही जे आम्ही कर्म करतो त्याचा कर्तृत्वाचा अभिमान काढला की मग कर्म असणारं निष्कर्म होतं, त्याची निवृत्ती होते. आता कर्मच नाही राहिलं, कर्म नाही, कर्माचा अभिमान नाही धारण केला की क्रियामान होत नाही, आणि क्रियामान नाही झालं तर संचितात काही जात नाही, आणि संचितात काही ठेवा नसेल तर खर्चाला प्रारब्ध म्हणून काही राहत नाही. आता प्रारब्ध म्हणून संचित जर रिकाम असेल तर जन्म घ्यायचा काही संबंध येत नाही. म्हणून कर्मी जे ओरावे ती सुख दुःखी फळावे, मग त्या भोगावयाला यावे देहा एका. म्हणतं इथं काय होतं, कर्म करणंच असणारं निष्क्रिय रूपानं निवृत्ती होते. हे मी केलं नाही, हे माझ्यामुळे घडलं नाही, करता एक परमात्मा आहे असं ज्ञान संत देतात. म्हणून त्याच्या कर्माची निवृत्ती होते, आणि कर्म संपलं की जन्म नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाग. एवढा जन्म मरणापासून मुक्त करणारे हे संत असतात. म्हणून इथं वर्णन करतात सकळ कर्मा, सकळ बर का, सकळ कर्मा होय शांती. सकळ या शब्दाचा अर्थ संसारातली बी कर्म मी केली म्हणून नये, आणि परमार्थातली मी केली तर कधीच म्हणू नये. नाहीतर माणसं इकडं आलं की मग म्या करतात, असं नाही ते. म्हणून सकळ कर्माची असणारी निवृत्ती होते. आणि पुढे सांगलं स्वधर्म सत शांती येती भावार्थे प्राप्ती प्रमाता. स्वधर्म, धर्म नाही म्हटलं, स्वधर्म सत शांती येती म्हणजे खऱ्या शांतीला स्वधर्म प्राप्त होतो. आता धर्म वेगळा आणि स्वधर्म वेगळा. तुकोबाऱ्यांनी धर्म नाशिवंत म्हटलंय. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्मन जे कर्म धर्म नाशिवंत. मग कोणता धर्म नाशिवंत? हे सगळेच धर्म नाशिवंत, पण स्वधर्म नाशिवंत नाही. स्वधर्म म्हणजे आपण जन्माला जे आलो, जिथून आलो तिथं जाणं आपला स्वधर्म आहे. झाला स्वधर्म म्हणजे काय? कुठून आलो आपण? तुमच्या गावाचं नका नाव सांगू. कुठून आलो हे कळत नाही. एका पोराला विचारलं कुठून आलो असते, म्हणजे गावात. बर ठीक आहे, गावाच्या अगोदर कुठं होता? ते म्हणजे आईच्या जवळ होतो. त्याच्या आधी कुठं होता? म्हणजे जन्माच्या काय? ते म्हणजे हो आईच्या पोटात होतो. पुन्हा विचारलं आईच्या पोटातल्या आधी तू कुठं होता? ते मला बापाच्या मनात होतो. पुन्हा विचारलं बापाच्या मनाच्या अगोदर कुठं होता? आता कुठं होतं? हितवर जाते आमची बुद्धी हो. पण त्याला सांगावं लागतं ममाई अंशो जीवभूता सनातना. परमात्मा माझा अंश आहे आणि परमात्मा माझा अंश आहे, मी त्याचा अंश आहे, आणि अंशानं अंशीला जाऊन मिळणं हा आमचा स्वधर्म आहे. म्हणून तिथं गेल्याशिवाय शांती नाही. म्हणून स्वधर्म शांती येते म्हणजे स्वधर्माला तिथं काय होतं? शांती मिळते. आता पळण्यात शांती असते का? थांबण्यात बरोबर आहे. आता एक अभंग सांगू. आता कोठे धावे तुमचे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला. अभंगले अवघड आहे बरं का. आता बघा, आता कोठे धावे म्हण. का धावे म्हण? त्याला मुख्य अंशी मिळाला. जोपर्यंत अंशी मिळत नाही म्हणजे अंश आहे, अंशानं अंशीला मिळाल्यावर थांबतं पळायचं. जोपर्यंत अंशी मिळत नाही ते पळतच. किती पळाला आता प्रश्नच नाही त्याचा. पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, फेटीता काठी कुंप खुंट दरडी न पाहेन, आधार नाही मज बापना माय. असं इकडं इतकं पळतं. आणि तो कुबरा आहे त्याला म्हणतात आता कोठे जावे, आता कुठं पळशी? का पळशी? तर भाग गेला ना. गणित येतं ना तुम्हाला? भाग गेल्यावर काय राहतं? भाग गेल्यावर शून्य राहतं. तसं अंशी अंशाला जाऊन मिळाला, खाली राहिलं शून्य. याला म्हणायचं भाग गेला. आणि मग जिथं भाग गेला की मग शीन गेला म्हणजे संसाराचं दुःख नाही, त्याला भाग गेला. हे भाग शब्द तिथलं आहे बरं का, भागाकाराचं गणितातला तो भाग आहे. हे भाग बऱ्याच जणांना कळत नाही. म्हणून भाग जावा लागतो. अंशानं अंशीशी एकरूप झालं की खाली शून्य राहावं लागतं, म्हणजे भगवत रूप व्हावं लागतं. मग त्यालाच म्हणायचं देव पावया गेलो ते देव ठेवून गेलो. तर इथं ते चिंतन आहे की स्वधर्म सस्यांची ती भावार्थी प्राप्ती परमार्था. पुन्हा इथला भावच. म्हणून अंतःकरणामध्ये इच्छा सद्भावाची असावी आणि तिथंच परमार्थ प्राप्त होतो. एवढी असणारी संतांची संगती विशेष आहे. त्या संतांनी आमच्यावर कृपा करावी असं त्या संतांच्या चरणाला प्रणिपात करून माझ्या सेवेलाही परिमाण इथं थोडासा आपला अर्धविराम देतो.
पुढचे सूचक लगेच इथे येतील. ती सुरुवातच इतकी गोड आहे रामायणाची. आता एक चिंतन करा, सुरुवातच अशी तर पुढं काय असेल. म्हणून विशेष आहे, इतकं विशेष आहे बोलायचं काम नाही. असा हा गोड नाकऱ्यांचा ग्रंथ रामायण आपल्या सर्वांना अंकाररहित अवस्थेतून प्राप्त व्हावा अशी नाकऱ्यांच्या चरणी प्राप्त करून थांबूया. कुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. संत संगाता नियमेळी परमार्थ जाय पादहाळी लखडोनी स्वानंद फळी सर्व काळी सफळित. कथेचा अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. भावार्थ रामायणाची कथा आहे. बघा, रामायणाच्या सुरुवातीला तिघजण एकत्र आहेत. भगवान महादेव आहेत, भगवान गणेश आहेत आणि पार्वती आई साहेब. प्रिय संताते मी करीना. गणपतीने सांगितलं विघ्न येऊ देणार नाही. पार्वती आई साहेबांना सांगितलं तुमचं रामायण प्रत्येक श्रोत्याला भाविकाला आवडेल, संताला आवडेल अशा प्रकारचं मी प्रिय करीन. आणि अशा प्रकारची कथा इथपर्यंत आली होती. आदरणीय बाबांनी सांगितले आपल्याला तेवढं जमत नाही, आपण त्यांचं लेकरू आहे. आणि संत संगतीचा परिणाम सांगतायत. संत संगतीचा झाल्यानंतर ना ज्याला ज्याला संत संगती झाली, संताची संगत झाली, संत संगत म्हणजे चांगली संगत झाल्यानंतर ना त्या झाडाला वृक्ष म्हणजे कुळ, त्या कुळाला त्या झाडाला सुंदर अशा प्रकारचं फळ येतं असं सांगतात. बीज त्वचान फेडिजे देठू आधी मध्य न कळे शेवटू स्वानंद रसाचा भरे घोटू अनुभव स्पष्टू संत संगे. संताच्या संगतीला लागल्यानंतर ना अनुभव प्राप्त होतो. आणि अशा प्रकारचा अनुभव येतो की बीज आहे, बीज गुळ खाल्ल्यानंतर ना मुळासकट गोड आहे. तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं देठ न मुडता अफाट अशा प्रकारचा अनुभव संताच्या संगतीला, भगवंताच्या संगतीला लागल्यानंतर होतो असं सांगतात. ऐशिया संतांचे महिमान आकडे ऐशे कैचे ज्ञान बाळत्वे बोलिनो ते न्यून घ्यावे अवधान कथेशी. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतात ऐशिया संताचे महिमान. आणि त्या संताचं महिमान मला कसं करणार आहे, पण बाळ म्हणून बोललो, त्या संताचं लेकरू म्हणून बोललेलो आहे, त्यामुळे मला क्षमा करा. कारण संताचं गुण वर्णन करणं, देवाचं गुण वर्णन करणं ते आम्हाला जमत नाही. पण त्याच संताचं, त्याच भगवंताचं लेकरू म्हणून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाळ किती जरी चुकलं, कसं जरी बोललं तरी ते आईला गोड वाटतं, बापाला गोड वाटतं. तसं मी काही जरी बोललो, वेळे वापुडे काही ना परी तुझाची म्हणविना, त्या पद्धतीने मी काहीतरी बोललो, कसं जरी बोललो तरी सुद्धा क्षमा करा, तुमचं लेकरू आहे. आणि द्यावे अवधान कथेची. कथा चालू झाली रामायणाची, त्या रामायणाच्या कथेला अवधान द्या, लक्षपूर्वक ऐका. ऐसे ऐकोनी स्तवन सुखावले संत सज्जन तुझे मनोगती आमचे मन सदा सावधान ग्रंथार्थी. आणि आता अशा प्रकारचा असणारा संत संगतीचा महिमा नाथ महाराजांनी सांगितलं. आता द्यावे अवधान कथेशी. भावार्थ रामायणाची गोड जगाला जिव्हाळा पावणी करणारी रामायणाची कथा प्रारंभ करतोय, सुरुवात करतोय. त्यामुळे अवधान म्हणजे लक्ष, संपूर्ण लक्ष या कथेमध्ये, भगवंताच्या असणाऱ्या कथेमध्ये, रामायणामध्ये द्या. महाराज सांगतात आम्हाशी आवडे रामकथा येथेही तू रसाळ वक्ता तरी स्तुती सांडोनी आता वदे ग्रंथाचा अर्थान्वये. आणि त्यावेळेस श्रोत्यांनी सांगितलं आम्हाशी आवडे रामकथा. अहो ज्याला रामायणाची कथा आवडते त्याला कसाही वक्ता चालतो, कसंही असू द्या रामायण, पण ज्याला रामायणाची कथा आवडते त्याला वक्ता कसाही चालतो, कारण तो रामायण सांगतो. त्यामुळे आम्हाला रामायण आवडतं, आम्हाला रामकथा आवडते. त्यामुळे आता स्तुती बंद करा आणि स्तुती बंद करून रामायणाची कथा चालवा. श्रोते मंडळी, संत सज्जन गवबा काकांना किंवा एकनाथ महाराजांना विनंती करतात. आता वनतु कुलदेवता जय नामे रूपे एकनाथा एकपणाची माथा
नांदवी निज भक्ता निजान्नवे. आता कुलदेवता संतांचं वर्णन झालं, गणेशाचं वर्णन झालं, भगवंताचं वर्णन झालं. आता जी काय आपली कुलदेवता आहे ती असणारी कुलदेवता, त्या कुलदेवतेला माझं नमन असो. ऐकोनी सद्गुरूची बोली परशुरामात्मक ममता संतोषली अनेकत्व सांडूनी वहिली स्वये उठिली एकत्वे. आणि अशा प्रकारे आता सद्गुरूंचं बोलणं ऐकलं. बोध परशुरामी निवटली. परशुरामानं आपल्या आईचं शिरछेदन केलं होतं ती रेणुका माता, एकनाथ महाराजांची कुलदेवता. आणि त्या असणाऱ्या रेणुका भगवतीला माझा नमस्कार असो, माझे वंदन असो, तिला नमन करून कथेला प्रारंभ. एक रूपे एकनाथा मूळ अन्वे कुलदेवता एका वाचुनी सर्वता द्वैताधिक कथा करुणेदी. आणि ती कुलदेवता एक वीराची आई आहे, एक रूप आहे, अद्वैत द्वैत रूप नाही, तिच्यापाशी एकच आहे. आणि ती असणारी कुलदेवता दुजियाची वार्ता करुणेदी. द्वैताची दुजियाची दुसऱ्याची वार्ता नाही, फक्त एकच. आणि अशी असणारी कुलदेवता, त्या कुलदेवतेला वंदन. एक पण जनिमनी एक पण मणिनयनी एक बने त्रिभुवनी नांदवी मनवनी कुलदेवता. कुलदेवता का म्हणायचं तिला? त्या रेणुका भगवतीला कुलदेवता का म्हणायचं? एक पण जनिमनी, दुजियाची वार्ता नाही, दुसरं नाही, द्वैत नाही, फक्त एकच. आणि ती असणाऱ्या एका ठिकाणी नांदवते एकच, एकाच भजन करायला लावते. अशा प्रकारची कुलदेवता, अर्थात दुसरं नाही, द्वैत नाही, एकच. आणि त्या एकत्वानं नांदवते म्हणून ती कुलदेवता. आणि त्या कुलदेवतेला वंदन असो. ब्रह्मा आणि हरिहर त्रिगुणी तिनी ते सावत्र मी अगुणाचा परिप्रिय कर केलो साचार एकात्मता. आता ही कुलदेवतेचा जर विचार केला, कुलदेवता जर बोलली गेली तर ब्रह्मा विष्णू हरिहर, आपण जर मूळ विचार केला तर तिघांची आदिमायेची मुलं आहेत. आपण देवी चरित्र जर ऐकलं तर त्याच्यामध्ये ती सविस्तर कथा आहे. भगवतीची ही तिघजण मुलं आहेत. आणि हे सगळं जगदंबर चालवणारी ती भगवती आहे. आणि ती असणारी एकत्वाने नांदवते, चालवते. म्हणून या असणाऱ्या जगाला जगदंबर समजून चालवणारी, खेळवणारी ती जगदंबा आहे. आणि त्या जगदंबेला माझा नमस्कार असो. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. तेज जगदंबा उदोमने ग्रंथारंभा. श्रीराम कथेची शोभा अतिवल्लभा बदलावी. आणि ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगताय ते जय जय जगदंबा. ती जगदंबा आहे, एकत्वाने नांदवते म्हणून ती असणारी कुलदेवता आहे. आणि ती असणारी कुलदेवता उदो म्हणे ग्रंथारंभा. कुलदेवतेने जगदंबेने सांगितलं तिचं कामच आहे उदो उदो करायचं. म्हणून आई राजा, अरे तुम्ही फक्त सुरुवात करा. जगदंबेने सांगितलं नाथा तुम्ही फक्त रामायणाची सुरुवात करा. रामायणाची कथा प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करणार. कोण म्हणते? जगदंबा म्हणताय. ते कथा, ते रामायणाची कथा आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवतो. आणि श्रीराम कथेची शोभा अति वल्लभा मजलागी. वल्लभ या शब्दाचा अर्थ आहे नवरा. राम कथेची आवड माझ्या पतीला आहे. जगदंबा सांगते महादेवाला कथा आवडते. आणि जे नवऱ्याला आवडतं तेच बायकोला आवडतं. आणि त्या असणाऱ्या महादेवाला कथा आवडते म्हणून ह्या असणाऱ्या कथेचा प्रसार, प्रचार प्रत्येकाच्या माध्यमापर्यंत, प्रत्येकापासून प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सुद्धा करेल असं जगदंबा नाथांना बोलतात. ते भगवंत रामायण तुझं करिता निरोपण. न्यूनते मी करीन पूर्ण कथा संपूर्ण संपदी. आदिशक्ती जगदंबेने सांगितलं तेची भावार्थ रामायण. तेच भावार्थ रामायण आहे. जिथं जिथं तुम्हाला कमी कमी पडेल तिथं तिथं आम्ही त्याच्यामध्ये भर घालू. जिथं जिथं न्यूनपणा येईल
त्याच्यामध्ये आम्ही भर घालू. म्हणजे ही रामायणाची कथा लक्षात घ्या. ही भावार्थ रामायणाची कथा प्रत्येकापर्यंत, प्रत्येक जीवापर्यंत पोहोचवण्याचं काम एकनाथ महाराजांचं रामायणाचं पोहोचवण्याचं काम ती जगदंबा स्वतः करते. म्हणून तिने सांगितलं, महाराज फक्त सुरुवात करा, मला आणि माझ्या बालकाला फक्त रामायण आवडतं, त्यामुळे तुम्ही चालू करा. जिथं जिथं तुम्हाला कमीपणा वाटेल, न्यूनपणा वाटेल, ते पूर्ण करण्याचं काम त्याची जिम्मेदारी आमची. आता वंदू सद्गुरु, जो सानंद बोध वज्र पंजरू, जो चनी हा संसारू, होय सुख करू तोरण पाया. आणि आता नाथ महाराजांनी सांगितलं, आता वंदू सद्गुरु आणि ते असणाऱ्या आता सद्गुरूला वंदन करू. झालं आता सगळे कुळदेवता झाली, आराध्य दैवत झालं, गजरा गणपतीचं झालं, संतांचं झालं, सगळंच स्तवन झालं. आता सद्गुरु ज्याच्या कृपेचं हस्त आमच्या डोक्यावर ते असणारे जनार्दन स्वामी आणि त्या असणाऱ्या सद्गुरूचं वर्णन करू. ज्याचे हा संसारू, ही संसार रूपी भवनवी भव समुद्र तारून जाण्याचं सामर्थ्य ज्या सद्गुरूमुळे प्राप्त होतं, त्या सद्गुरूला माझा नमस्कार. जेने मस्तकी ठेविता हातू, अहंभावा होय घातू, संभय तो प्राप्तू, दार्य प्राप्तू, अजोय नंदू. आणि अशा प्रकारचे सद्गुरू आहेत, ज्या सद्गुरूचा हात, कृपेचा हात डोक्यावरती पडल्यानंतर ना अहंभाव जातो, अहंकार संपला जातो आणि स्वहंभाव प्राप्त होतो. अशा प्रकारचे सद्गुरू, त्या सद्गुरूला माझा नमस्कार. चला.